नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या नव्या कोर्सच्या डे 3 मध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पॉवर पॉइंट, फिल्मोरामधील जे नाविन्यपूर्ण पैलू आपण पाहणार आहोत. त्या पैलूपैकी एक पैलू जो थोडाफार आपण सुरुवातीला मागच्या काही कोर्सेसमध्ये मागच्या काही 1-2 वर्षापूर्वी आपण स्टार्ट केलेलं होतं. परंतु त्याला व्यापक असं स्वरूप देण्याची आता वेळ आलेली आहे. परंतु त्याचं मूलभूतीकरण किंवा त्याचं मूलभूत स्वरूप आज आपण बघणार आहोत. स्टिकमॅन नावाचं कॉन्सेप्ट आहे. फक्त काही-काही जणांचे चॅनल्स असे आहेत जे फॉरेन कंट्रीजमधले माझ्या बघण्यात आले, पाहण्यात आले, की त्यांचे फक्त स्टिकमॅनवरती ते फक्त चालतात. ओके. मिलियन्स ऑफ व्ह्यूज आणि त्यांचे इन्कम वगैरे त्यांचा फक्त स्टिकमॅनवरती आहे. तर तो स्टिकमॅनचे जे काही ठोकताळे आहेत, मी त्याचं त्या चॅनलचं तुम्हाला हे सांगणार आहे, की त्यांनी फक्त फिजिक्स डायरेक्टर त्यातून शिकवलेलं आहे. पण त्यात हाऊ टू डू दॅट अँड त्यांच्यामध्ये ते आपल्याला बघायला मिळत नाही. स्टिकमॅन. तर स्टिकमॅन म्हणजे नेमकं काय आहे? नेमकं आपण काय शिकणार आहोत? त्याचे बेसिक्स आपण राइट फ्रॉम स्टार्ट, राइट फ्रॉम 6 स्ट्रक्चर्स आपल्याला काढायचे आहेत. 6 शेप्स पासून तो स्टिकमॅन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲनिमेट करता येतं. कार्टून म्हणजे सिंपल मधला व्हिडिओ. सिंपल कॉन्सेप्ट फक्त दाखवायची आहे, तर त्या टाइपचे व्हिडिओ आपण बनवू शकतो. तर एखादे 5 पॉइंट सपोज आता 5 किंगडम्स आहेत. 5 किंगडम्स दाखवताना मला मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, एनिमेलिया हे 5 किंगडम्स आहेत. आता काही जण बायोलॉजी किंवा जीवशास्त्रवाल्यांना माहीत असेल किंवा सायन्समध्ये तुम्ही ते शिकताच 5 किंगडम्स वगैरे बरोबर आहे. तर ते तुम्हाला डिस्प्ले करायचे किंवा एनिथिंग 5-6 स्टेप्स कितीही घेऊ शकता. ते आज बघणार आहे आपण आणि परत तो शिडीवाला एक इफेक्ट म्हणजे 2 जे इफेक्ट आपण स्टिकमॅनचे या कोर्समध्ये बघणार होतो. ते सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम मी माझा व्हिडिओ ऑफ करतो या ठिकाणी आणि माझी स्क्रीन इथं या ठिकाणी शेअर करतो. ओके. तर डे 3 डेमोमध्ये हे 2 स्टिकमॅन आहेत. तर हा एक पहिल्यांदा व्हिडिओ बघा तुम्ही. यामध्ये सुस्वागतमच्या बाबतीतला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला होता सोडा. ही सीडी इथे पडलेली आहे. सुस्वागतांचा बोर्ड लागलाय. हा खाली पडतो. एक स्टिकमॅन येतो आणि याला उचलतो आणि वर. सगळं कंप्लीटली पी मधलं प्रेझेंटेशन आहे. बघा. आवाज येतोय का म्युझिकचा? तर हा एक आहे. याच्यामध्ये बेंडिंग वगैरे सुद्धा आलेली आहे. पण आज जे आपण शिकणार आहे 5 स्टेपचा अगोदर शिकूया थोडंसं सिंपल. तो आपण बघूया. यामध्ये हे आज आपण काय एक स्लाईडच्या या बाजूने म्हणजे एकदम फक्त व्हिडिओच्या या बाजूने येतं झालं. Birds, the birds, the bird, 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 the birds, birds, the birds, the bird, 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 the bird machine. Check. हे 5 स्टेप्स आता लक्षात घ्या. हा जो स्टिकमॅन आहे त्याला अजून थिन करू शकता आणि तुम्ही वेगवेगळे मोठे-मोठे व्हिडिओ सुद्धा बनवू शकता तुम्ही तसे तर. यामध्ये यावेळेस हा पहिला पाय दाखवायचा आहे थोडक्यात सपोज. इज इट क्लिअर? त्यावेळेला ते कसा उभा आहे या पद्धतीनं. ज्यावेळेस हा उजवा पाय आहे आणि हा डावा पाय आहे सपोज. उजवा पाय ज्यावेळेस असताना हा एक हात मागे असतो आणि हा एक पुढे असतो. या पद्धतीनं मला थोडंसं करायचं आहे. सिंपल शेप्सनं आपण हे बऱ्यापैकी चांगलं मेसेज पोहोचवणारं ॲनिमेशन आपण यामध्ये दाखवू शकतो. सो ॲज युजुअल मी या ठिकाणी पी-पी-टीची माझी ब्लँक प्रेझेंटेशन या ठिकाणी ओपन करत आहे. अँड हिअर यू कॅन सी whatever whichever types of shapes I'm going to take here. First of all, I'm going to click here on insert and going to shape and simply selecting oval as a head. आता त्या
त्याचा हेड तयार करण्यासाठी आपण इथं ओव्हरले एक सर्कल घेतलेला आहे. ओके. आणि याला काय केलेलं आहे, नो आउटलाईन केलेलं आहे. इज क्लिअर? त्यानंतरचे सगळे जे शेप्स घ्यायचे तुम्हाला, ते हे राउंडेड रेक्टँगल वाला घ्यायचा. राउंडेड कॉर्नर वाले रेक्टँगल्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके. या ठिकाणी पूर्णपणे मी काय केलेलं आहे, याला बघा याच्या मापात घ्यायचं आहे. ओके. ज्यावेळेस रेक्टँगल घ्याल तुम्ही, त्यावेळेला हा जो पिवळा जो काही गोल आहे तो पूर्ण मला हा राऊंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं पूर्ण धड होईल. ओके. हे पूर्ण धड आहे आणि याला नो आउटलाईनला मला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हे ओके. नंतर तुम्हाला छोटंही करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. ग्रुप करून या पद्धतीनं मला थोडंसं अजून याला छोटं करतो या ठिकाणी. इज क्लिअर? हे बघा या ठिकाणी एवढं करूया आपण असं आणि याला हेडला या ठिकाणी एवढं असं हेड करतो आणि सेम सेम साईज ठेवा थोडीशी. इज इट क्लिअर? सपोज 1 पॉइंट किंवा 2x2 सेंटीमीटरचं हेड आपण घेतलेलं आहे सपोज. इज इट क्लिअर? आणि हे वॉटेव्हर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इज इट क्लिअर? त्यानंतर अजून एक चारदा तुम्हाला हे करायचे, 2 हात आणि 2 पायासाठी हे तयार करायचं आहे. आणि देन हे जे हात आहेत ते तुम्हाला या ठिकाणी असे टाकायचे आहेत. त्याला बेंडिंग वगैरे थोडंसं आपल्याला करायचं आहे नंतर. इज इट क्लिअर? आता बघा हे सपोज फॉर एक्झाम्पल अगोदर लेग्स तयार करूया आपण. राईट. लेग्स तयार करताना हे बरोबर याच्यामध्ये असं इन्सर्ट करायचं आहे तुम्हाला. ओके. हा थोडासा चालताना थोडासा असा बेंड करायचा आहे आपल्याला आणि हे हेडला या पद्धतीने असं आणायचं आहे. ठीक आहे. याला थोडंसं रोटेट कर किंवा या पद्धतीने परत आपल्याला बेंड करायचं आहे. त्याला डबल घेतो मी असा. ठीक आहे. त्याला बेंड करताना बघा कशा पद्धतीनं हा जो पुढचा जो पाय येणार आहे अगोदर. ओके. आता सगळा एडिट शेपचा खेळ आहे यामध्ये. एडिट ओके आणि स्लाइड्स आपल्याला बदलत जायचे आहेत. मॉर्फ एनिमेशन वापरायचं आहे. ओके. आता याला क्लिक केलं की असं इथं एक व्हाईट रेक्टँगल येतो. याला क्लिक केलं की याला इथं असं एक व्हाईट रेक्टँगल येतो. ठीक आहे. आता या रेक्टँगलला क्लिक केल्यानंतर याला थोडंसं पुढे न्यायचं असं सरकवून. इज इट क्लिअर? आणि यालाही थोडंसं पुढे न्यायचं आहे. राईट. याला क्लिक केल्यानंतर याला थोडंसं पुढे न्यायचं आहे असं त्याच मापात. आणि याला थोडक्यात हा चालताना हा पाय कसा झालेला आहे, थोडासा बेंड झालेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने इथं पुढे केलं असं पाय. आता हे खालचं जे आहे ते थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन परत एडिट पॉइंट्स मध्ये जावा. ठीक आहे. आणि याला बघा थोडंसं आतमध्ये घेता आलं तर ते तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? या पद्धतीनं. आणि याला थोडंसं पाठीमागं तुम्हाला करायचं आहे. एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन फक्त खालच्याला का या या ब्लॅक रेक्टँगलला क्लिक करायचं आणि या व्हाईट रेक्टँगलला ओढायचं. थोडंसं आतमध्ये ओढायचं. ठीक आहे. आणि याला पुढं ओढायचं आता. ओके. याला इथं परत एडिट शेपमध्ये जायचं. या ब्लॅक रेक्टँगलला क्लिक करायचं आणि या शेपला थोडंसं पुढं न्यायचं. ठीक आहे. म्हणजे थोडासा काय झाला हा पाठीमागच्या बाजूला बेंड झाल्यासारखं दिसत आहे. क्लिअर? थोडंसं बऱ्यापैकी तुम्हाला करायचं अजून बेंड, तर तसं तुम्ही करू शकता. इज क्लिअर? फक्त चालण्याची स्टाईल कशी असावी ती तुम्हाला यामध्ये बघायची आहे. आपला हा पाय पुढं असतो असा. ठीक आहे. आणि हा पाठीमागे असतो. थोडंसं याला काय करूया, असं अजून या बाजूनं घेऊया. ओके. चालताना कसं होणार आहे. तुम्ही व्ह्यू मध्ये जाऊन इथं जे ग्रिड लाईन्स आणि गाईड्स आहेत ते सुद्धा घेऊ शकता. ओके. तर सगळ्या शेपला तुम्ही एकत्रित सिलेक्ट करायचं. आता हँड्स तयार करायचे आपल्याला. तर हँड्सला तुम्ही हाच घेऊ शकता. लेगची थिकनेस जेवढी गेज झालेली आहे तेवढी. आणि हे एक हात कसा असणार आहे तुमचा? पुढं असणार आहे. बरोबर आहे. आणि हे हात कसा असणार आहे? पाठीमागे असणार आहे. तर त्याला या पद्धतीने न्यायचं आहे आणि त्याला इथं असं पाठीमागे. आता खालचं थोडासा ब्रॉड आलेला आहे. त्या शेप्स मध्ये जाऊन आपल्याला शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन या ठिकाणी एडिट पॉइंट्स मध्ये जायचं आहे. आणि त्याच्यानंतर याला जे आहे थोडंसं आतल्या बाजूनं किंवा या ठिकाणी असं इथं सरकवू शकता तुम्ही. ओके. समथिंग हँड सारखं दाखवायचं आहे असं थोडंसं दाखवू शकता. इज इट क्लिअर? लाइक धिस. पण आता हे ब्लॉक डायग्राम असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. याला तुम्हाला बघा थोडंसं आपण काय करूया, धिस वन शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन रोटेट व्हर्टिकल करूया.
ओके. आणि याला परत आतमध्ये नेऊया थोडंसं ब्रॉड पार्टला, राईट? या पद्धतीनं. आणि हा थोडासा पार्ट वरचा इथं ब्रॉड करायचा आहे, राईट? तर याला काय करूया, एडिट पॉइंट्समध्ये जाऊन याला थोडंसं वरच्या बाजूने घेऊया आणि याला थोडंसं खालच्या बाजूने घेऊया. ठीक आहे. या पद्धतीनं हा ब्रॉड झाला, राईट? अँड देन काय करायचं आपल्याला, आता हे हँड्स थोडंसं खाली घ्यायचं आहे असा आणि आतमध्ये बऱ्यापैकी घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि थोडंसं वर शोल्डर दाखवायचं त्याला, शोल्डर आल्यासारखा, म्हणजे यामध्ये थोडंसं असं दिसावा की ही नेक आहे आणि हा शोल्डर आहे आणि इथं एक शोल्डर कसा बनवायचा, या पद्धतीने बनवायचा. तर छानसा असा आपला एक काय झालेला आहे इथं तयार, एक स्टिकमॅन स्टिकमॅन तयार झालेला आहे. ओके. मोठमोठे फिजिक्सचे फॉर्म्युले वगैरे सुद्धा यामध्ये तुम्ही दाखवू शकता. E इज इक्वल टू MC स्क्वेअर वगैरे चालताना वगैरे. हे बघा अशा पद्धतीने इथं काय तयार झाला, एक मान तयार झाली. ओके. आणि इथं असा थोडंसं एलिव्हेशन वरच्या बाजूला न्यायचं, जेणेकरून हे असं थोडंसं दिसावं. ठीक आहे. या पद्धतीने. आता कोणतीतरी एक लाईन सिलेक्ट करा आणि त्याला सरळ रेषेत आता एक लाईन आपण थोडक्यात आखून घेऊया इथं सपोज, किंवा एक रेक्टँगलच आखा इथं एक खालचा, की या बाजूनं ते थोडंसं येणार आहे, याच्यावरनं चालत येणार आहे. म्हणजे सरळ आपल्याला माप धरता येईल त्याचं. इज इट क्लिअर? हे नंतर आपण काढून टाकणार आहोत. आता बघा या पद्धतीनं थोडंसं पूर्ण स्लाइडवरती सुद्धा घेऊ शकता तुम्ही. अदरवाईज तुम्ही याच्यावरती घ्या. आता 5 स्टेप्स आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. त्याला थोडंसं आता बेंड करूया आपण या पार्टला. ओके. आणि त्या पद्धतीनं थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, हे असं चालत असताना थोडंसं आपण थोडंसं बेंड असतो. बरोबर आहे, असं दाखवायचं आहे. राइट? या पद्धतीनं हे तर झालं तयार. हे थोडंसं पाठीमागे घेऊया आपण. ओके. थोडंसं खाली टेकवा आता. हवेत चालल्यासारखं बी वाटू नये. ही दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. राइट? आणि हेही घेतलं असं. बरोबर आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला कॅप वगैरे काही थोडीशी वर काढायची असेल तर ते थोडासा नंतरचा पार्ट आहे. तोही मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. बट फर्स्ट ऑफ ऑल धिस वन इज ओके. आता या सगळ्याला सिलेक्ट करूया आपण. ओके. हे खूप मोठं होत असेल, तर याला काय करायचं, आता ग्रुप करायचं. काय करायचं? ग्रुप. ओके. सो हिअर या ठिकाणी इथं ग्रुप केलं आणि ग्रुप करून याला एकदम काय करायचं आहे, थोडासा छोटा करायचा आहे. त्याला आतल्या बाजूनं ओढून घेऊ, त्याला खालच्या बाजूने ओढून घेऊ. थोडंसं आता शेप्स काय करूया, रेग्युलेट करूयात. ओके. आता याला थोडंसं खाली घेऊया असं आणि याला थोडंसं खाली घेऊया. याला थोडंसं आतमध्ये घेऊया असं. ओके. आणि याला थोडंसं पुढे घेऊया. सो दिस इज हाऊ. आता याच्यामध्ये बघा हा जो आहे राईट, आता याला आपण सगळ्यांना सिलेक्शन देणार आहे, कारण परत ॲनिमेशनमध्ये तेच पुढे यावं. आता हे सिलेक्शन पेनमध्ये जाऊन आपल्याला याचं नेमिंग करणं खूप महत्वाचं आहे बरं का, फर्स्ट ऑफ ऑल. आता हा काय फ्रंट लेग आहे आपला, राईट लेग आहे. इज क्लिअर? तर रेक्टेंगल राईट कॉर्नर्सला मी तर काय म्हणतोय, राईट लेग असं मी टाइप करणार आहे सिलेक्शन पेनमध्ये जाऊन. इज क्लिअर? याला डबल क्लिक करा. सध्या ते याच्यामध्ये आहे. ओके. अनग्रुप करून तुम्ही करू शकता. आता याला काय करा, शेप फॉर्मॅट आणि अनग्रुप करा. ठीक आहे. हा राईट लेग झाला आणि हा जो आहे तो आपला काय आहे, थोडंसं साईज कमी करूया इथं. हा काय झाला, लेफ्ट लेग झाला. ओके. रेक्टँगल राउंडेड कॉर्नर 5 हा झाला लेफ्ट लेग. बरोबर आहे. आणि हा काय आहे, आपला राईट हँड आहे. आता राईट हँड पुढे असताना की याला पाठीमागं करूया थोडंसं आपण. थोडासा इफेक्ट जमून येईल तसा. आता हा सेंड टू बॅक केलं सपोज याला. ओके. आणि हा काय असणार आहे, राईट लेग आपला पुढं ज्यावेळेस चालताना राईट लेग ज्यावेळेस पुढं असतो, त्यावेळेस हँड कोणता पुढं असतो आपला? हे बघा याला थोडंसं पाठीमागे करायचं थोडंसं. राइट. हां, राईट पुढं असतो. इज इट क्लिअर? ग्रुपमध्ये जाऊन ॲक्चुअली आपल्याला एडिट शेपमध्ये जाऊन इथं काय करावं लागेल, थोडासा हा हात आहे की नाही, तो पाठीमागच्या बाजूला घ्यावा लागेल. असा थोडासा तो असा जात आहे. ठीक आहे. आणि याला आणि या पद्धतीनं हा पाठीमागं आहे असं दाखवायचं आहे. इज इट क्लिअर? ओके, फाईन.
आता आपल्याला काय करायचं आहे, हे पुढं आहे आणि पुढं असताना थोडासा हा आतल्या बाजूने बेंड दाखवायचा आहे आपल्याला. हे लक्षात घ्या. तर दोन्हीही आपल्याला चेंजेस करावे लागतील यामध्ये, जेणेकरून ते चालल्यासारखं वाटावं. कारण पुढचा हात असा आतल्या बाजूने असतो. बरोबर आहे. आणि हाही काय काय आहे, आतल्या बाजूनच करायचा आहे. थोडंसं थिकनेस त्याची आपल्याला कमी करावी लागेल. ओके. या पद्धतीने हे झालं. ओके, फाईन. आता आपल्याला काय करायचं, हे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि हां, आता हे इथून आता याला बाहेरच्या बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. स्लाइडच्या बाहेरून येतोय असं. आता इथून वरून चालत कसं येतोय, तो पार्ट आपला येणार आहे नंतर. इज इट क्लिअर? त्याची काही गरज नाही, कारण आपण लेग्स पासूनच काय केलेले आहेत, हँड्स बनवलेले आहेत. बरोबर आहे. आता हे सगळं घ्यायचं आहे तुम्हाला. व्हाईट वरती ब्लॅक आणि ब्लॅक वरती व्हाईट असं आपल्याला करायचं आहे 2 पद्धतीनं. की आता उद्या ब्लॅक वरती व्हाईट मी दाखवणार आहे तुम्हाला. आता इथं आज ब्लॅक अगोदर हे असं क्रिएशन करून घ्या. ब्लॅक बॅकग्राऊंड वरती व्हाईट मॅन दाखवणार आहे आपण. आता डुप्लिकेट स्लाइड केली मी आणि डुप्लिकेट स्लाइड करून काय करणार आहे, याला आहे तसं मी काय करणार आहे, पुढे घेणार आहे. ओके, खालच्या स्लाइडला 2 नंबरच्या स्लाइडला पुढे घेणार आहे. ओके, किंवा जवळ थोडंसं घ्या असं. राइट. थोडंसं खाली टेकवा याला. ओके. आता काय करायचं आपल्याला, हा पाठीमागचा पाय जो आहे तो पुढं आणायचा आहे. आता राइट लेग, थांबा 1 मिनिट, थोडेसे हँड्स आपले नेमिंग करायचं राहिलेलं आहे हँड्सचं. ओके, आता हा जो आहे तो हा राइट लेग असेल, तर हा काय झाला आपला राइट, हा लेफ्ट, राइट. राइट लेग पुढं असताना राइट हँड मागं असणार आहे. बरोबर आहे का? याला काय म्हणावं लागेल, राइट हँड म्हणावं लागेल. आणि याला काय म्हणायचं आहे, राइट काय म्हणायचं आहे, याला काय म्हणायचं, लेफ्ट, लेफ्ट काय म्हणायचं, हँड. बरोबर आहे. हे काय आहे, राउंडेड ओव्हल वाला हेड आहे. हेड. ओके, येस. आता हेड नंतर ही बॉडी आहे मेन. क्लिअर? हे काय असणार आहे, बॉडी. ओके. आणि हा जो आहे तो प्लॅटफॉर्म असणार आहे सपोज, की ज्याच्यावर किंवा लँड आहे, आपली जमीन आहे. इज इट क्लिअर? आता हे काढून टाकतो आणि याला डुप्लिकेट करतो. याला डुप्लिकेट केल्यावरती नेमिंग वगैरे सेम आहे तसं त्याचं येईलच. बरोबर आहे. आणि याला थोडंसं काय करायचंय आपल्याला, पुढं आणायचंय. पुढं आणताना असा असावा मार्क आणि अनग्रुप मध्येच करायचं. अनग्रुप मध्ये केलं तर ते बरोबर ॲनिमेट होऊन ते चालणार आहे. बरोबर आहे. सो याच्यावरती बरोबर मी टेकवलं याला. याच्यावरती टेकवल्यानंतर आता हा जो लेफ्ट आहे, ओके, हा जो राइट आहे तो थोडासा पाठीमागे येणार आहे. आता पाठीमागे येताना याला पाठीमागे आणायचा आणि याला पुढं आणायचा. पण पुढं आणताना याला कसं करायचा, असं करून पहिल्यासारखं बेंडिंग करावं, असं याच्यासारखं बेंडिंग करायचं आहे आपल्याला बरोबर. ओके, आणि याला असा बेंड करायचा उलटा. ठीक आहे. तर तुम्ही असंही करू शकता. इज इट क्लिअर? सिम्पली असं केलं तरी चालेल. बरोबर आहे. हा असा बेंड झाला. थोडासा रोटेट केला तरी चालेल. राइट? आणि याला जो आहे थोडासा पुढच्या बाजूने जास्त बेंड करूया आपण वाटलं तर. ते दोन्ही थोडेसे वेगवेगळे वाटावेत या दृष्टिकोनातून. ओके. आणि याला 2च तयार करायचे तुम्हाला. बाकीचे सगळे जे आहेत ना, तुम्हाला फक्त अल्टरनेट करत जायचं आहे. ओके. सोप्यामध्ये आणि हे थोडंसं असं पाठीमागे ठेवलं. आता हा बघा, हा जो भाग आहे, हा जो आपला याचा भाग आहे, कमरेचा भाग आहे आणि हा थोडासा अशा पद्धतीने ठेवलेला आहे मी मुद्दाम.
थोडंच ठेवलं तरी चालेल. क्लिअर. खाली बी डिस्टर्ब झाला होता कामा नये. ओके. आणि या पद्धतीने असं ठेवायचं आहे. आणि हा जो हँड आहे, ते दोन्ही मूव्हमेंट होताना दिसावी. फक्त एवढंच याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे. पाठीमागचा पुढे जावा, पुढचा पाठीमागे जावा. आणि बरोबर चालण्याच्या फॅशनमध्येच जावं ते पुढंसं. ओके. चालण्याच्या फॅशनमध्येच थोडंसं मूव्हमेंट होताना ती दिसावी. हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. ठीक आहे. या पद्धतीने झालं. थोडंसं याला मूव्हमेंट जर चालताना जरी थोडी दाखवली अशी थोडी एकदम नॉर्मली. नॉर्मल दाखवायची एकदम. ओके. तरी चालेल. सो याला थोडंसं वर आणावं लागेल आपल्याला. लाइक धिस. ओके. आणि याला असं आणावं लागेल. ओके. हेडला मूव्ह करू नका. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर आता जस्ट हा एक चेक करा. आता हा असा होता, हा असा आहे. बरोबर आहे. सो ट्रान्झिशनमध्ये काय होणार आहे? मॉर्फ. हे बघा. हे बाहेरून आता असा आला. बरोबर आहे. त्याच्या पुढे परत काय करायचं तुम्हाला? डुप्लिकेट करायचं. आता तुम्हाला पाठीकडला दिसत नाहीये ना, त्यामुळे आता दिसेल तुम्हाला. ओके. तर याला मी काय केलं? सगळ्याला सिलेक्ट केलं. कंट्रोल सी केलं. कंट्रोल सी करून काय केलं? याला कंट्रोल व्ही केलं. अगोदर म्हणजे ही कधी सिलेक्ट करायचं बरं का? पिक्चर सिलेक्ट करायचं नाही. हे सिलेक्ट करायचं. यूज डेस्टिनेशन थीम सिलेक्ट करायचं. आणि परत काय करायचं? या ठिकाणी असा आपण आणला. बरोबर आहे. आणि याला काय करायचं? याला डिलीट करून टाकायचं. आणि किंवा याला कट करा तुम्ही. कट. आता याला कट पेस्ट करत जायचं फक्त. कट करायचा आणि परत डुप्लिकेट करायचा आणि परत इथे काय करायचं? पेस्ट करायचा. पेस्ट करून याच्या फक्त थोडंसं पुढं आणायचं. ओके. आता हा असा चिटकला तरी चालेल. फक्त याला परत काय करायचा? कट करायचा. काय करायचा? कट. आणि पुढं काय करायचं इथं? पेस्ट करायचं. गिफ इमेजेस सुद्धा तुम्ही बनवू शकता यानं. म्हणजे क्लिअर. त्याला डुप्लिकेट करून करा पेस्ट. डुप्लिकेट करा आणि अगोदर पेस्ट करा म्हणजे तुम्हाला किती पुढं न्यायचं ते कळेल आणि परत डिलीट करा. हे बघा, हाताला हात असा जवळ-जवळ घेतला तरी चालेल. ओके. या पद्धतीने इथं घेतलं. बरोबर आहे. आणि परत इथं डिलीट करा. आता निम्म्यापर्यंत आलोय आपण. स्लाइडच्या निम्म्यापर्यंत आलेलो आहे. आता इथपर्यंत चालवा आणि परत आता चढवा. चालवा आणि चढवा. मग थोडक्यात काय करायचं आपल्याला? क्लाइंब करायचं याला. काय करायचं आहे? क्लाइंबिंग याची करवायची आपल्याला त्याला एबल करायचं क्लाइंबिंगसाठी. आता ते स्टेअरकेस लगेच थोडेसे बनवून घ्या. इज इट क्लिअर? त्याचा कलर थोडासा वेगळा जातो. सपोज याला मी काय देतो? ब्लॅक देतोय सध्या. की आउटलाईन वगैरे काय देत नाहीये. ओके. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे फर्श याच्यामध्ये वेगवेगळं तुम्ही हे करू शकता. पण मला पूर्ण ब्लॉक डायग्राम काढायची होती. त्याला राइट क्लिक करून तुम्ही काय करू शकता? मग या ठिकाणी फॉर्मॅट शेप करून फिलमध्ये जे आहे पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाऊन हे अशा पद्धतीने मार्बलच्या वगैरे फरशा तुम्ही तयार करू शकता. बट मला पूर्ण असा अंधार आणि आता हे मी व्हाईटच करणार आहे सगळं. पाठीमागचं ब्लॅक करणार आहे नंतर. आता सध्या बघूया आपण, की हे जे मॉर्फ अॅनिमेशन आपण दिलेलं आहे. या स्लाइडला बघूया आता चेक करूया. हे बघा असं चालणार आहे. ओके. हे बघा खांदे त्याचे मस्तपैकी हे होत आहेत आणि हे पुढे जाणार आहे असं. आणि याला आपण किती ठेवणार आहे? 0.5. ओके. म्हणजे 2 सेकंदाचा आहे. सगळ्यामध्ये आपण काय करणार आहे? सिलेक्ट ऑल करा आणि मॉर्फच ठेवा सगळीकडं. बरोबर आहे. आणि इथं काय करायचं? 0.50. ओके. आता आपण बघूया सगळा टोटल कसा चालतोय तो. आणि आफ्टर 0 करा इथं. ओके. अप्लाय टू ऑल. आणि आता फुल स्क्रीनमध्ये बघूया कसं चालतोय तो. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके. आणि म्युझिक असेल तर अजून चांगलं. ओके. आता काय झालं? आपलं वॉकिंग झालं. काय झालं? वॉकिंग. आता आपल्याला क्लाइंबिंग करायचं आहे. ओके. आता या स्टेजला इथं थांबवतो. आता इथं आफ्टर ऑन माउस क्लिक करतो. बरोबर आहे. इथून इथपर्यंत कसं आलंय ते बघा. 1 आता इथं क्लिक. 1, 2, 3, 4. ओके. कसं आहे? पाठीमागे चालला बघा आता ब्रेक डान्स पाठीमागचा. 1, 2, 3, 4. इज इट क्लिअर? या पद्धतीने इकडे आला तो.
राईट. आता हे जे स्टेअर केसेस आहेत ते स्टेअर केसेस आता या साईजनं सेम साईजनं बनवायची. या इथं जो आपण बनवलाय आता वर सुद्धा हेच पेस्ट करायचंय आपल्याला. ओके. याला स्टेप्सला आपण बघा इथं किती जागा सोडायची ते इथं डिसाईड करा. ओके. दीड करायचं असेल तर दीड करून घ्या. ओके. ते उभं राहायला पाहिजे त्याच्यावरती. आता हे 2 पाय त्याच्यावर उभं राहतील बरोबर. बरोबर आहे. जास्त लांबी नको स्टेप्स. पण मग अजून एकदा चालवून घ्यावं लागेल तुम्हाला. एकदाच चालवायचंय त्याला. ओके. तर एक जरी स्टेअर्स इथं हे खूप कमी होईल आणि खूप जास्त होईल. त्यामुळे काय करायचं दीड. हे बघा हे 2 रेषा आहेत ना. दीड म्हणजे कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय? हा एक पूर्ण आणि हा एक निम्मा. ओके. परत वर. आता इथून दीड म्हणजे किती असेल बघा? हे इथपर्यंत असेल दीड. बरोबर आहे का? परत वर काय करा? या पद्धतीनं रेक्टँगल घ्या. याचा दीड म्हणजे किती येईल? इथपर्यंत येईल. बरोबर आहे? थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही बरं का तेवढा. पण या स्लाइडवर जे करताय ते प्रत्येक स्लाइडला आलं पाहिजे. ते पायऱ्या हलताना दिसल्या नाही पाहिजेत. पायऱ्या कशा पाहिजेत? स्टिल. ओके. इथपर्यंत असं. बरोबर आहे. हे 5 स्टेप झाल्या. आता लक्षात घ्या महत्वाचं आता इथे थोडीशी जागा राहिलेली आहे. हे कंप्लीट करून घ्या. या स्लाइडवर जे काय असेल ते एडिट करून घ्या याला. आता तुमचं जे टेक्स्टिंग आहे ते याच्यामध्ये येणार आहे. ओके. राईट. मध्ये येणार आहे असं. सगळ्याच्या मध्ये येणार आहे. आता वरच्या स्टेपला थोडंसं कमी टेक्स्ट जागा राहते टेक्स्टला. पण तुम्ही 2 लाईनमध्ये घेऊ शकता किंवा 1 लाईनचं टेक्स्ट. आपल्याला मेन पॉइंट्स फक्त यामध्ये सांगायचे आणि परत एक करून एक्सप्लेन करायचे नंतर. सो दिस इज अबाउट दॅट. ओके. फक्त डिस्प्लेसाठीच फक्त वापरणं. मोठमोठे अॅनिमेशन मूव्हीज बनवू शकता तुम्ही यानं. स्टोरी टेलिंग वगैरे करू शकता. खूप काही करू शकता. फक्त 6 शेप आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि काय आहे? 6. बरोबर आहे. या पद्धतीने ते झालं. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? या ठिकाणी आता हे जे सगळं आहे त्याला ग्रुप करून घेऊ शकता तुम्ही. ओके. याला ग्रुप करा. आणि ग्रुप केल्यावर या ग्रुपला कॉपी करा आणि राइट फ्रॉम काय करायचं तुम्हाला? फर्स्ट स्टेप. ओके. फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्लाइड, सेकंड स्लाइड. इथे काय आहे? थर्ड स्लाइड. इथे काय आहे? फोर्थ स्लाइड. इथे काय आहे? ओके. पुढे करतच राहायचंय आपल्याला. इथं आहे सिक्स्थ स्लाइड. आता याला डुप्लिकेट करा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 5 झाल्या. 5 मध्ये आपण त्याला चालवलं. आणि पुढच्या 5 मध्ये काय करणार आहे आपण त्याला? वॉकिंग आणि काय आहे? काय वॉकिंग आणि काय? क्लाइंबिंग. क्लाइम्बिंग. आता 5 मध्ये क्लाइम्बिंग करायचंय. आता बघा याच्यामध्ये काय करायचं याला थोडस तुम्हाला याच्यामध्ये हा एक पाय थोडस पुढं न्या वाटलं. आता बघा याच्यामध्ये काय करायचं? हे सगळं थोडस पुढं न्यायचं असं. ओके. आता या स्टेजलाच काय करा थांबा. ते डुप्लिकेट काढून टाकतो. थोडं पायरीच्या जवळ पाहिजे ते. कारण पाय खूप ढांग मोठी जाईल. पायरीच्या एवढ्या लांबनं आपण पाय टाकत नाही. त्याला इथं नेलं तरी चालेल. ओके. असं नाही एकदम थोडस जवळ थोडंसं अंतर राहून द्या एवढं. इज इट क्लिअर असा. त्याच्यामध्ये काय झालंय बघा. इथून इथपर्यंत काय झालं? ओके. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता याला इथं हा जो पाय आहे तो पुढं नेऊन पाठीमागं हा अधंतरी राहील, स्ट्रेट राहील असं करायचं आहे. ओके. सो याला बघा याला काय करायचं माहिती का आपल्याला थोडासा पुढं न्यायचा. याला पाठीमागच नेवायचा. याला सरळ करायचं परत एकदम सरळ करायचं टोटल. इट क्लिअर. आणि हा जो पुढचा पाय आहे इट क्लिअर. याचा गुडघा वर करायचा आहे आपल्याला. टोटली वर करायचा आहे. इज इट क्लिअर. आणि हा स्ट्रेट करून घ्यायचा आहे पाय आपल्याला अगोदर. तर हा अगोदर स्ट्रेट करून घेऊया आपण. इज इट क्लिअर. हे सरळ करायचंय तर मग हे एकदम असं टोटली सरळ करा. तिकडनंही सरळ करायचा. इकडनंही सरळ करायचं. याला काय करायचं थोडंसं सरळ कारण अधंतरी पाय असतो आपला बघा. थोडासा वर पाय असतो थोडासा. ओके. इथूनही करा.
ओके, त्या पद्धतीने केलं. याला थोडंसं बेंड करायचा आणि आतल्या बाजूने घ्यायचं, थोडंसं आतल्या बाजूने वर घ्यायचं थोडं हवेत. दोन्ही टेकवून करणार नाही आपण, बरोबर आहे ऑब्व्हियस. आणि थोडासा हे पाय काय झालेला आहे, असा वर आलेला आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं हे हा जो आहे ना, इथला पार्ट घेऊन थोडंसं वरच घ्यायचंय त्याला असा. ओके, या पार्टला हा काळ्यालाच पूर्ण खाली घ्यायचा असा, खाली ओढून घ्यायचा असा, जेणेकरून थोडंसं याला बेंड करून घ्या. एकदम सरळ होतो असा पाय आपला. ओके, फाईन. आता याच्यामध्ये थोडंसं खाली घेऊया एकदम नॉर्मली. ओके, आणि याला काय करायचं, हा जो पाय आहे तो त्याला आपल्याला एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन हे टोटली वर उचलायचं आहे. कसं का दिसेना असं, परत नंतर आपण करू शकतो त्याला ऍडजस्ट. ओके, आता याला 2 नंबरच्या याला न्यायचं, त्याला इकडे न्यायचं. हे बघा, याला न्यायचं आहे परत, त्याला इथं ठेवायचं आहे. कसं मिनिट. आता याच्यामध्ये या डॉटला काढून टाकू आपण. डिलीट केला तर काय होईल, असा दिसेल. पायासारखा फक्त याला माफ करायचं आहे आपल्याला. आणि परत थोडस याला वर करा, याला थोडं सरळ करा. पाय सरळ असे टेकवल्यासारखे यामध्ये वाटावेत. ओके, आणि इथून वर आपल्याला एक पॉइंट वाढवायचा आहे. हे बघा, इथं जे आहे की नाही, ऍड पॉइंट करायचा आहे आणि हा पॉइंट थोडासा वर आणायचा आहे असं. ओके, आणि हा जो पॉइंट आहे तो थोडासा सरळ आणायचा आहे. हा बी पॉइंट थोडासा सरळ आणायचा आहे आणि हाही पॉइंट काय करायचा आहे, सरळ आणायचा आहे. परत शेप फॉर्मॅट मध्ये जायचं, एडिट पॉइंट्स मध्ये जायचं, एडिट पॉइंट्स, थोडस पाठीमागणं करायचं, एडिट पॉइंट्स, आणि याला सरळ करा. आता पाय वर घेताना पूर्ण हा पाठीमागचा भाग दिसणार नाही आपल्याला, तो आताच गेलेला दिसेल. ठीक आहे, याला थोडीशी अशी जाडी वाढवावी लागेल आपल्याला. खालच्या बाजूने थोडंसं वाढवलं तरी चालेल. ओके, हा पाय असा कमी दिसणार आहे. हा राहिलेला भाग पाठीमागा बॉडीच्या गेलेला आहे. इज इट क्लिअर? थोडक्यात असा. आणि हा थोडासा वर उचलू अजून आपण. हे बघा, हा काय करायचा आहे, याला इथं अजून इथनं बेंड करावं लागेल, इथनं बेंड करावं लागेल अजून थोडासा, इथनं बेंड करा. ओके, इथनं बेंड करा. आणि हे जे आहे की नाही, खालच्या बाजूनं अजून थोडासा आतमध्ये घ्या. ओके, आणि याला काय करावं लागेल, टोटली सिलेक्ट करा. आता एडिट पॉइंट्स करण्यापेक्षा थोडस वर घ्या, थोडीशी याची जाडी वाढवा आणि हे असं करा. आतमध्ये सरकवून घ्या म्हटलं तर. पहिल्या 2 स्टेपलाच फक्त प्रॉब्लेम येईल तुम्हाला, बाकीचं नाही. ओके, याला अगोदर दाब देताना आपल्याला दाखवायचं, दाब देताना. ओके, ट्रान्झिशन मध्ये मॉर्फ बघा. आता 1 मिनिट, याला जवळ आणायचं राहिलेलं आहे, बरोबर आहे. याला इथून 5व्या स्लाइडवरच केलंय आपण. याला डुप्लिकेट करून हा पाठीमागचा जो शेप आहे, ओके, तो आपल्याला आणायचा आहे सगळा. जवळ आणूया थोडस बऱ्यापैकी. इथं आणायचं आहे आपल्याला. अजून थोडं जवळ ठेवलं तरी चालेल, जेणेकरून थोडा गॅप, नॉर्मली गॅप ठेवलेला आहे. आणि हा काढून टाका.
या स्टेपला कसं झालं, एक मिनिट, सेम सेम झालं कसे. आता उलटा करायचं, उलटा वाला, हा वाला. ओके, हा वाला आपल्याला तिथं पाहिजे ऍक्च्युली. कॉपी, सेम झाल्यावरती सरकत जाईल असं वाटेल. तसंही नंतर तुम्हाला बाकीच्या काही क्रिएशनला आपल्याला करायचा आहे तो भाग, पण दोन वेगवेगळे स्टाईल केल्यामुळे चालल्यासारखं वाटणार आहे. आपण राईट हँड लेफ्ट हँड बरोबर पुढे जातोय. तुम्ही जर नावं दिली नाही तर वेगळं होऊन बसेल बरं का. नावं दिली नाही तर ते हात असा त्या स्टाईलनं जातोय असं वाटणार नाही. ओके, असं फास्ट आलं तरी चालेल. इथून डायरेक्ट असं दाखवलेलं आहे. अजून एक 2 स्टेप वाढवूया आपण, थांबा जरा. कॉपी जास्त असं सरकून बी वाटवू नये. याला इथं डुप्लिकेट करतो आणि याला इथं पेस्ट करतो. याला एकदम जवळ ठेवतो असं. असं ठेवलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके. आता हे काय करणार आपण सगळे काढून टाकणार. ओके. आणि परत हा डुप्लिकेट करून थोडं जवळ-जवळ घेतो मी मुद्दाम. हा जो सरळ आहे पायावाला, तो घेणार आहे आपण आणि याच्या पुढं ठेवणार आहे आपण थोडंसं. चेंजेस घडवू नका फक्त. ओके, इथपर्यंत ठेवा आणि परत इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करा आता, इंडिव्हिज्युअली. ओके. आता बघा इथून काय झालं, पुढे. बरोबर आहे. इथून काय झालं, पुढे. इथून काय झालं, पुढे. इथून काय झालं, पुढे. ठीक आहे. आणि हा आता डिलीट करून टाका आणि याच्यानंतर हा हँड लेग्स चेंज झालेले आहेत वाटतं तुम्हाला कदाचित. ओके. आणि हा घेतलेला होता ना आपण तिथे. थोडं जागेवरनच चढण्याच्या अगोदर तो फक्त स्टाईल बदलतोय असं करूया आपण आता इथं. ओके. हा सगळा पार्ट काढून टाका आणि इथं पेस्ट करा आणि तो तिथंच ठेवा. जवळ आल्यानंतर हं, हं, हं. बरं, इथं काय होतंय, वर अशा पद्धतीने घेता येते. आता हे थोडंसं अजून एकदा करूया आपण. कारण ते मूव, आता हे पाठीमागचा पाय पुढे घेतोय असं वाटायला पाहिजे. पाठीमागचा पाय पुढे घेत आहे. बरोबर आहे. आणि हा जो पाय आहे, तो पाठीमागे जात आहे. हाताची फॅशन राहिली त्यामुळे थोडंसं ते वेगळं वाटतं. इथं हात घ्या आणि इथं हा हात पाठीमागे घ्या. बरोबर आहे. चढल्यासारखं वाटावं थोडंसं. ठीक आहे. पाय चेंज होत आहेत. ओके. त्या पद्धतीने असं नॉर्मली केलं तरी चालेल. पण इथून तुम्हाला सरळ उभारताना कोणता घ्यायचा आहे? हा पाठीमागच्या वाल्याचा घ्यायचा आहे. बरोबर आहे. कॉपी आणि हे काढून टाकायचं आता. आणि इथं काय करायचं आहे? पेस्ट करायचं आहे. आणि इथं चांगल्या पुढं थोडंसं उभं करायचं याला. ओके, थोडंसं पुढं केलं. हे बघा. हे बरोबर पुढं आलं. ठीक आहे. आता जास्त तुम्ही असं वर खाली बी करू शकता. बट आता इथं एक करावं लागेल तुम्हाला फक्त. आणि परत काय चेंजेस करायचे नाहीये. तर इथल्या इथं मी चेंजेस करतोय. इज इट क्लिअर? आणि हे सेम आहे. आता इथं याला काय करतोय, पाठीमागच्या पायाला पुढे घेतोय आणि या पायाला जे आहे ना, ते पाठीमागे घेत आहे. राइट? या हाताला काय करायचं आहे? पाठीमागे घ्यायचं आहे. या हाताला काय करायचंय? या बाजूने बेंड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे सरळ होता. सरळ व्हायला परत त्यानं पाय बदलले आणि परत डुप्लिकेट करायचं आहे आणि डुप्लिकेट करून
कोणतं घ्यायचं ते कळलं पाहिजे फक्त. आता सरळ पाय करून उभं राहतोय असं करायचं आपल्याला. आता हा वाला घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. कोणती स्टेप चालू आहे आपली? कोणत्या स्टेपला असला पाहिजे तो आता? 2 नंबरच्या स्टेपला असला पाहिजे. बरोबर आहे. या पद्धतीने 2 नंबरच्या स्टेपला आला. ओके. आणि परत ही स्टाईल घ्यायची आता. आता स्टाईलसाठी जे आहे की नाही आपल्याला फक्त पाठीमागचं कॉपी पेस्ट करायचं आहे. 2 वेगवेगळे आहेत पण स्टाईल्स ते ध्यानात घ्या. त्याला इथं पेस्ट करा. पेस्ट करून थोडा वेळ इथं ठेवा. आणि याला जे आहे ना ते काढून टाका. ओके. याला काय करायचं आहे? तर हवेत उडल्यासारखा दिसतोय हा. आता फ्लाइंगचा आपण सध्या करत नाही. बरोबर आहे. जम्पिंग किंवा फ्लाइंग. आता क्लाइम्बिंग वेगळं, जम्पिंग वेगळं, फ्लाइंग वेगळं. हे सरळच आला. म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे. आता इथं काय राहिलं? याला इथं घ्यायचं नव्हतं आपल्याला. ओके, हे बरोबर आहे. हे उभारला आलेलं आहे. फक्त त्याला डुप्लिकेट करायचं राहिलेलं आहे. ओके, असे काही थोडेसे डिस्क्रिपन्सीज तुम्हाला येतील, पण त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे? लॉजिकली जाऊन ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. इथं मी पेस्ट केलं आता. सरळ आल्यानंतर एकदा सरळ उभं करायचं आणि फक्त स्टाईल फॅशन दाखवायची. ऍक्शन मध्ये दाखवायचं परत. परत काय दाखवायचं? ऍक्शन दाखवायची. बरोबर आहे. ऍक्शन नंतर सायलेंट. ओके. तर त्यावेळेस कोणता सायलेंट दाखवायचा? हा सायलेंट दाखवायचा. कॉपी. आणि इथं काय करायचं? पेस्ट. किती वेळा आहोत आपण आता? तिसऱ्याला आहोत. तो तिसऱ्याला येऊन थांबणार आहे. बरोबर आहे. आणि परत डुप्लिकेट. डुप्लिकेट करून काय करायचं आहे? तर हा वाला हँड घेऊया आपण. आणि याला काय करायचं आहे? कॉपी. फक्त ते अल्टरनेट वाटलं पाहिजे बरं का, एवढं फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बरोबर आहे. हे खालचं काढून टाका. याला डुप्लिकेट करा. आता काय करायचं याला? फॅशन. आणि याला सायलेंट उभं करायचं आपल्याला. सायलेंट उभं करताना आता हा वाला घेऊया आपण. की नंतर एकदा चेक करायचं आहे आपल्याला की ते अल्टरनेट झालंय का नाही. अल्टरनेट झालेलं नसेल तर थोडंसं बदलावं लागेल. ओके. 4 नंबरला आलो आपण आता. बरोबर आहे. 4 नंबर. राईट. आता तो जो मी प्राइज विनर ट्रॉफी वगैरे उचलण्याचा ठेवला होता त्याला स्टेप्स मी मोठ्या केल्या होत्या. त्यामुळे त्याला इथून चालवत आणला होता मी. कारण चालायचं थोडं जास्त दिसावं म्हणून. आता इथं आपण एक सरळ रेषेत घेतोय. पहिल्यांदा बेसिकचं दाखवतोय मी तुम्हाला आज. सरळ रेषेतलं बघतोय आपण फक्त. बरोबर आहे. त्यामुळं हा मुद्दा तो ट्रॉफी उचलण्याचा घ्यायचा नाही आपल्याला. इथं काय घ्यायचं? सिंपल 5 पॉइंट्स घ्यायचे आपल्याला. किंवा 5 विद्यार्थी घेऊ शकता तुम्ही टॉपर. त्यांची नावं फक्त. बरोबर आहे. हे बघा. इथंपर्यंत आलं. आता याला या पॉइंटचा घ्यायचा आहे आपल्याला. धिस वन. ते एका हाताने चालतो, एका पायावर चालतोय असं बी दिसलं नाही पाहिजे. कधी कधी तसं दिसू शकतं. ते कसं दिसू शकतं मी तुम्हाला दाखवतो. ते कसं बदलायचं? फक्त तिकडलं उचलून इकडं बदलायचं आहे आपल्याला. हा 5वा असेल. ओके. आणि परत अल्टरनेट झालं पाहिजे. अल्टरनेट झालं तर चांगलं दिसेल ते. आणि एकदम वरच्या स्लाइडला जावा. एकदम टोटल पहिल्या. आणि हा जो बाहेरचा घेतला होता तो घ्या. तो एकदम सरळ उभारलाय बऱ्यापैकी. बरोबर आहे. आणि मग इथं ओके डुप्लिकेट केलेलं आहेच. याला काय करायचं आपल्याला? काढून टाकायचं आहे. आणि याला इथं आणून ठेवायचं आहे आता.
बरोबर आहे. आता इथं आला की मग त्याला पुढे करायचं आहे. ओके, पुढे केलं की मग आता तो सरळ उभारणार आहे एकदम. इथे येऊन थांबला बाबा तो. आणि हे जो थोडा बेंड केला होता आपण चालताना तो सरळ करून घ्यायचा. आणि हे सुद्धा थोडेसे असे खाली घ्यायचं आणि छोटे शोल्डर बऱ्यापैकी वर दाखवायचं ते. इज इट क्लिअर? आणि हे जे पाय आहेत ते तुम्हाला आता सरळ करायचे थोड्या बऱ्यापैकी. इज इट क्लिअर? अगोदर असे सरळ करून घ्या आणि परत बेंड काढा त्याचा. ओके, हे असा आणि हा सरळ करा असा. आणि सरळ करून काय करायचं थोडं बऱ्यापैकी नॉर्मली याला स्ट्रेट करूया आता आपण. स्ट्रेट करताना दोन्ही बाजूने करावं लागतं त्यामुळे साईज वाढते पण परत इकडचं घेतलं तर ते नॉर्मल होईल बरोबर. हे बघा थोडंसं असं परत शेप नवीन वगैरे घ्यायचे नाही, एकाच शेपमध्ये सगळा खेळ आपल्याला करायचा आहे. युबाडवर असा थोडासा बेंड इकडनं दोन्ही बाजूने असं थोडासा बेंड दाखवू आपण. आणि याला इकडच्या बाजूने बेंड दाखवायचा. ओके, थोडा बेंड आहेच तो, पण थोडा हा कमी करायचा आहे फक्त आपल्याला, हा वाढवायचा आहे. ओके, हा थोडासा कमी करूया आणि हा थोडासा असा बेंड दाखवूया दोन्ही बाजूंनी. ते त्या बाजूनं आणि हे या बाजूने. ओके, थोडक्यात असं दाखवायचं आहे. नॉर्मली ते दिसून येतं बरोबर. थोडंसं तिरकं केलं तरी चालेल. ओके, असा तो उभारलेला आहे. हे सरळ करायचं आहे. ओके, आत फक्त याचे सरळ करून घ्या. ट्रान्झिशन मध्ये तो सरळ कसा होतोय बघा, हा सरळ झाला असा. तर बेंडिंगचा वगैरे थोडासा नंतर येईल पार्ट. शिडी उचलायचा आहे, लिफ्टिंग ड्यू करायला लावायचं आपल्याला, फ्लाइंबिंग लिफ्टिंग. ओके, काहीतरी खाली तो वागतोय, बेंड करतोय, उचलतोय. आता इथं उड्या मारताना सुद्धा तुम्ही दाखवू शकता थोडा वेळ. त्यावेळेस काय करावं लागतं उड्या मारताना, आपण हात पाय वर असे सगळे पाय वर घेतो. पाय छोटे करायचे असतात एकदम. ओके, साईजनं. ते काय करायचं आहे थोडस याला वर करायचं आहे आणि याला काय करायचं आहे वर करायचं आहे. ओके, हे असं थोडंफार केलं तरी चालेल. ओके, आणि याला थोडस वर करा. सध्या असंच ठेवा याला. ओके, आणि परत डुप्लिकेट मध्ये काय करायचं, बॉडी बी असं आपण आखसून घेतो बरोबर आहे. त्यामुळं हे जे पाय आहेत ते थोडे छोटे करायचे असे, म्हणजे पूर्ण त्यानं काय केलेले आहेत आतमध्ये ओढून घेतलेले आहेत. पाठीमागे त्याचा पाठ गेलेला आहे पायाचा असं दिसतो ते. इज इट क्लिअर? आणि ही बॉडी थोडीशी आखसून घेतो त्यामुळं बॉडीची साईज जर कमी केली तरी चालेल, उड्या मारल्यासारखं दिसतं ते. कळलं का नाही? आणि हाताची साईज थोडं कमी करायची, कारण आपण काय करतो हात सुद्धा असे करतो. हात बेंड केले तरी चालतील. पण धिस अल्सो लुक्स नाईस सपोज. आणि याच्यामधला डिस्टन्स जो आहे ना तो थोडासा कमी करायचा, थोडा गॅप ठेवायचा नॉर्मली. ओके, या पद्धतीने. आता त्या साईजनेच याला आतमध्ये घ्या, एका साईजनेच. बरोबर आहे. आणि परत ही डुप्लिकेट करा, खालच्या बाजूला घ्या. परत वर उडी मारलेल्याची जी आहे का नाही, हे बघा हे खाली घ्यायचं. परत उडी मारलेल्याचं डुप्लिकेट करायचं. ते सरळच्या खाली घ्यायचं. परत सरळवाला घ्यायचा. हे बघा खाली वर खाली, इथं काय आहे खाली वर खाली खाली इथं आणि इथं वर इथं. परत ते दोन दोन सिलेक्ट करू शकता तुम्ही. ओके, डुप्लिकेट. अजून एकदा डुप्लिकेट करा, जास्त वेळ नको. डुप्लिकेट डुप्लिकेट. तुमचं म्युझिक किती वेळ चालतंय ते बघा. आणि त्या पद्धतीनं 30 सेकंदाचा झाला पाहिजे थोडक्यात. ओके, तर आता पहिल्यापासून बघूया आपण कसं कसं झालेलं आहे ते. की आता याला मी सेव्ह करतो. याला नाव देतो मी सपोज डे 3. फक्त नेमिंग करताना टायटलिंग करताना एक कसं त्याची लाईट लागली पाहिजे, तिथं पिवळी लाईट लागली पाहिजे. त्या ज्या स्टेअर केसवर तो पाय ठेवतोय त्यावेळेला काय झालं पाहिजे, लाईट लागली पाहिजे. डे 3
लाईव्ह असं करतो. सेव्ह करतो. या ठिकाणी लक्ष द्या, पहिल्यापासून बघूया आपण फुल स्क्रीन. एकच मिनिट, आता याला मला बघावं लागेल फक्त आफ्टर आफ्टर सगळीकडे केलेलं आहे की नाही. आफ्टर 00 करायचं आहे आपल्याला. 0.50च ठेवलंय सगळीकडे आपण, बरोबर आहे. टू ऑल करूया. मॉर्फ अॅनिमेशन सगळीकडे गेलेलं आहे. आता इथं आफ्टर 00 पर्यंत आलेला आहे. ओके, तर आता फुल स्क्रीन करतो. इकडे लक्ष द्या, मोबाईल आडवा करा किंवा लॅपटॉप मध्ये बघताय तर नीट बघा. आता इथं आपण फुल स्क्रीन करूया. सो कम इन, कम इन, कम इन. वाव, ठीक आहे. फाईन, फाईन अँड फाईन. ओके, सरळ. ओके, व्हेरी गुड. जो मेसेज आहे, जो कॉन्सेप्ट आहे, तो या ठिकाणी पोहोचला जातोय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, या स्टेअर केस पूर्ण याला आउटलाईन बी केलेली नाही मी. आउटलाईन तुम्ही करू शकता तशी, पण आता सगळ्याला करत बसावं लागेल. पण असं ओके दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. स्टेअर केस ओके. तर आपलं बेसिक फाउंडेशन यामधले कव्हर झालेलं आहे. तर आता आपल्याला टायटलिंग कशी करायची टॉपिक, म्हणजे ते आता तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टेअर केसवर ज्या वेळेस हा जातोय पहिल्यांदा, पूर्ण पाय टेकवतोय पहिल्या वेळेस, की इथं चढताना चढून पूर्ण टेकवला त्यावेळेस लाईट लागेल इथं पिवळी. इज इट क्लिअर? आणि ते सिंपल काय करायचं आपल्याला, येलो रेक्टँगल, तेव्हा तसं वाटतं की ते हे झालेलं आहे. बरोबर आहे. आता त्या साईजचाच पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी काय करूया आपण, हा वाला जो आहे की नाही, तो डुप्लिकेट करायचा आणि त्याला अनग्रुप करायचा त्या एकालाच. सगळेच अनग्रुप झाले का? चालेल, तसंही काही नाही प्रॉब्लेम, कारण अॅनिमेशन मध्ये तर काही चेंजेस येणार नाही त्याचे. ओके, आता याला काय करतो मी, पिवळा करतो. ठीक आहे, तो इथे ठेवतो. तर ब्लॅक व्हाईट वर असं करायचं असेल, परत प्रत्येकाला काय करावं लागेल तुम्हाला, व्हाईट करावं लागेल आणि पाठीमागं ब्लॅक करावं लागेल. बरोबर आहे. ज्यावेळेस पूर्ण टेक होईल त्यावेळेस इथं येलो व्हायला पाहिजे आणि डायरेक्ट टेक्स्टिंग इथंही करू शकता किंवा तुम्ही सेपरेट घेऊ शकता. मी सेपरेट घेऊन दाखवतो. एक सपोज हा मी घेतला. ओके, व्हाईट वर हे दिसेल. इज इट क्लिअर? बरोबर, राईट. आता त्यामध्ये एकच टेक्स्ट टाकायचं, मध्ये फक्त ते आलं पाहिजे. इज इट क्लिअर? आता चॅट जीपीटीने ऑटोमॅटिक पीपीटी कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण समथिंग लाईक धिस सपोज, मी तर काय म्हणतो, चॅट जीपीटीने काय करतो आता, 5 तुम्ही काही टाकलं तरी होईल. ते 5 ऑफ तुमचं जे काही इनिशियल असेल, आडनावाचं असेल किंवा नावाचं असेल, तर तसं म्हणा तुम्ही 5 ऑफ सक्सेस. ओके, असं मी टाकलं सपोज. साठी वेगळं तुम्ही काढू शकता. माइंडसेट, मोटिवेशन. माइंडसेट अगोदर पाहिजे, मोटिवेशन पाहिजे, हुनर पाहिजे, मास्टरी पाहिजे आणि मॅनेजमेंट पाहिजे, असं आलेलं आहे. ठीक आहे. आपण मग काय म्हणूया, प्लीज प्रोव्हाइड मी दी शॉर्ट वर्ड्स ऑफ 5 अल्फाबेट्स. ओके, हे बघा, रिलेटेड टू सक्सेस, गोल्स आणि विन विन. शेवटी विन विन असणार आहे. बरोबर आहे. आता पहिला तर गोल्स महत्वाचा आहे. तर कॉपी करा इथं. कॉपी करून काय करा, इकडे या ठिकाणी याला इथं गोल्स टाका. तर परत हे सिलेक्ट करायचं आणि फक्त इकडनं कॉपी करायचं आहे. तर इथं काय केलं मी, गोल्स. तुमच्या विद्यार्थ्यांना आणि इथं कीप टेक्स्ट ओनली करा. इथं पहिला गोल्स आला. ती भाजी पण ह्याच्यातली गरम करा म्हणजे कढईतली. आणि याला काय करायचं, कॉपी करायचं. आता कॉपी करून ते कुठं कुठं मोबाईलचं केलंस पाहिजे. का काय? सर माईक चालू आहे बरं का. हा, कोठेकर सर, कोठेकर सर, कोठेकर सर, माईक चालू आहे, ते बंद करा. ओके, हो सो मॅडम, तुमचं चालू आहे. या ठिकाणी बघा, हे फॅशन स्टाईल मध्ये, ऍक्शन मध्ये, तिथं नाही घ्यायचं, उभारल्यावर घ्यायचं. एकदा उभं करायचंय त्याला. बरोबर आहे. त्यानंतर ते वरपर्यंत घ्यायचंय. ओके,
आणि फक्त इथं काय करायचं तुम्हाला, टेक्स्ट जे आहे गोल्स सिम्पली थोडस वर ठेवा. हे दोन या स्टेपला आहे, बरोबर आहे, खालच्या या स्टेपला आहे. हाईट त्याची तेवढीच राहून द्या, फक्त तुम्हाला काय चेंज करावं, टेक्स्टची बी साईज तेवढीच ठेवायची आहे, फक्त लेंथ जी आहे ती चेंज करावी लागते तुम्हाला, बरोबर आहे. सो हिअर मी काय म्हणतोय, फोकस, बरोबर आहे. गोल्स तर महत्वाचा आहेच, पण फोकस बी महत्वाचा आहे. फोकस आता 5 आले नाहीत बरं का, पण ठीक आहे, 5 स्टेप्स म्हणूया आपण, 5 स्टेप्स ऑफ सक्सेस. ओके, फोकस, फोकस नंतर इथं सरळ आलं, याला इथं पेस्ट करा आणि सरळ वरती फक्त घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, फक्त इकडून तुम्ही कमी करू शकता आणि टेक्स्ट जे मात्र एवढंच ठेवायचं आपल्याला. हे दोन्ही सिलेक्ट असल्यामुळे तसं करता येते. तर याला इथं फोकस. आणि थर्ड काय आहे, ड्राईव्ह. ड्राईव्ह पाहिजे म्हणजे एक थोडासा मोटिव्ह पाहिजे, काहीतरी समथिंग मोटिवेशनल ड्राईव्ह पाहिजे. क्लिअर, ते ड्राईव्ह आहे ते क्लिअर. आणि परत विन करायचं आहे आपल्याला, पण विनच्या अगोदर काय आहे, एक स्टेप आहे सिंगल वाली, की ती थोडीशी वर न्या. हे दोन्हीही सिलेक्टेड आहेत, त्याला काय करा, फक्त रेक्टँगलला सिलेक्ट करा आणि याला इथून इथपर्यंत ओढा आणि याला फक्त सेंटरला घ्या, बरोबर आहे. ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, विन, बरोबर आहे. सो कॉपी करा आणि परत इथं तो स्टँड करणार आहे. ओके, स्टँड झाल्यावर वर केल्यावर याला विन करा. आणि विन वर हात केल्यावर विन, आणि ते काय करायचं, सिंपल विजय मिळणार आहे, बरोबर आहे. आता हे दोन्ही घ्यायचे तुम्हाला, कॉपी करायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, पेस्ट. 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 आता त्यावर आदळल्यावर फक्त विन ठेवा, बाकीच्या वेळेला काढून टाका हवेत असताना, म्हणजे ते चांगलं थोडंसं इफेक्ट होईल तयार. ओके, इथं टेकवलेलं आहे, इथं वर आहे, हवेत आहे. इथं काय करायचं आहे, कमी करायचं आहे, मग दोन्ही काढून टाकायचं. इथं टेकवलेलं आहे, इथं वर आहे, इथलं काय काढायचं, काढून टाकायचं. म्हणजे हे सुद्धा ब्लिंक लाईट बंद चालू होते अशी दिसेल ती, बरोबर आहे. हा, इथं ठेवायचं आहे. ओके, इथं काढून टाकायचं आहे, काहीतरी ब्लिंक होत राहील तर ते दिसत राहील. ठीक आहे. राईट फ्रॉम फर्स्ट आपण पाहूया आता. म्युझिक इथेच देऊ शकता, पॉवर पॉईंट मध्ये, कम्प्लीट पॉवर पॉईंट मधलं क्रिएशन करू शकता. झिप डपा टप टप टिटिंग 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 झुम चिटिक चिटिक टिटिंग टिटिंग टिटिंग. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, थोडस यामध्ये इथं काहीतरी झालेलं आहे, पायऱ्या का हल्ल्या ते बघायच्यात आपल्याला, बरोबर आहे. तर पायऱ्या हल्ल्यासारखी वाटली का तुम्हाला, ज्यावेळेस पहिलं येत आहे हे आणि हे, ओके, इथं एक स्टेप पुढे निघून गेली. अच्छा, गोल्स, इथून गोल्स आलं, इथे निघून गेलं. इथून पुढे बघून द्या, आपण इथून पुढे बघूया, स्लाइड शो आणि फ्रॉम करंट स्लाइड. हा जो आहे मॉर्फ मुळे प्रॉब्लेम आलेला आहे कदाचित, म्हणजे पहिला जो गोल्स आहे, कारण हे, अच्छा, तर हे काय होतं, ग्रुप होतं. आता ग्रुपचं काय केलं होतं आपण इथं, अनग्रुप केलं होतं, बरोबर आहे. आता हे सगळं सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला आणि हे काढावं लागेल, फक्त हे बी काढावं लागेल सिलेक्शन मधून. तर मी हे करू शकतोय असं थोडं बऱ्यापैकी, तुम्ही काय करा, त्याला अनग्रुपच ठेवा, ठीक आहे.
या 5 स्टेप्स फक्त सिलेक्ट झालेल्या आहेत आपल्या. पाठीमागची कशी सिलेक्ट करायची? त्यासाठी सिलेक्शन पेन मध्ये जायचं. शिफ्ट सिलेक्शन पेन आणि हा जो रेक्टँगल 15 आहे तो घालून बघा पाठीमागचा जातोय आणि रेक्टँगल 8 कुठला आहे? हा आहे. रेक्टँगल 15 कुठला आहे? हा आहे. की आता 15 ला सिलेक्ट करायचं आणि परत काय करायचं? ग्रुप करायचं. तर आता इथून पुढे ब्लिंक होणार नाही बघा. ग्रुप आणि इथे बी काय ग्रुपच आहे ना. ओके फाईन गुड. आता बघा इथून पुढं ओके गुड. आता बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये एक म्युझिक टाकायचं आहे. विन 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 आणि विन आणि नंतर काय होणार आहे 25 आणि 26 स्पेशल 26 स्लाइड्स आपल्या झालेल्या आहेत. स्पेशल 26 ओके. आणि पूर्ण काय करायचं आहे ब्लँक करायचं आहे आणि घालवायचं आहे. ठीक आहे. नंतर लगेच तुमचं थोडा वेळ येणार आहे नाव. इज इट क्लिअर? पण याला काय म्हणूया ॲनिमेशन ट्रान्झिशन व्ह्यू मध्ये अगोदर गाईडलाईन्स आणि गाईड्स काढून टाकतो आणि इथं इन्सर्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे टेक्स्ट बॉक्स टाकायचा आहे सिंपल वाला. ओके. आणि काय म्हणतो मी दॅट इज नॉट बट प्रोफेसर मोबीन शेख क्रिएशन्स. आता इव्हन मी याला याच्यामध्येही न नेता ओके कशामध्ये आपल्या कारण एकच म्युझिक आहे ना सगळं सलग सगळ्यांना फिल्मोरामध्ये न नेता आपल्याला काय करायचं आहे एक म्युझिक इथंच टाकायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही कालचा जो AI टूल तुम्हाला 12 दिलेले होते त्यामधलं तुम्ही घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही मॉर्फ कराल त्यावेळेस हे असं येईल आणि त्यात काय करा फक्त आफ्टर 2 मिनिट्स करा आणि 2 मिनिट्स आपलं 2 सेकंड्स त्याच्यानंतर याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट करून काय करा त्याला नाव काढून टाका. पूर्ण संपेल. तर या स्टिकलाच तुम्ही पडदा ओपन करून वेलकम करताना दाखवतोय, सुस्वागतम करताना दाखवतोय. पडदा आहे असा आणि पडदा ओढतोय तो किंवा दोन जण येत आहेत. एक जण इकडून एक जण इकडून आणि ते दोघं ओढत ओढत नेत आहेत पडदा आणि वेलकम नाव दिसत आहे. ही आयडिया मला खूप अगोदर सुचलेली होती. ही तुम्हाला कशी वाटते सांगा बरं? चांगला असेल का ते? खूप छान आयडिया सर, चांगलं छान. आताच करूया आपण. आता हे एक जस्ट बेसिक फाउंडेशन त्याचं जे आहे की नाही ते बेसिक फाउंडेशन थोडंसं तुम्ही शिकून घ्या, करून घ्या, हात बसवून घ्या. त्यामुळे त्याला म्हटलं मी सागा. हा एक सागा होणार आहे क्रिएट आणि ते सागा आता स्टार्ट झालेला आहे आज 11 मार्च. ओके. उद्या मी लिफ्टिंगचं शिडी-बिडी हे ते सगळं करायचंय आपल्याला. बट फर्स्ट ऑफ ऑल लेट मी सिलेक्ट या ठिकाणी बघा आता तुम्ही जाऊ शकता आणि इथं काय टाकायचं तुम्हाला क्रिएटिव्ह AI फक्त टाकायचं आहे. CREA क्रिएटिव्ह AI असं टाकलं तरी ते तुमचं ऑटोमॅटिक इथे येईल. लॉग इन करा. लॉग इन करून हा जो तुमचा म्युझिक आहे तो आता युट्यूबला टाकायचा आपल्याला. सर्च ऑडिओ जो करायचा आहे आपल्याला इथं थोडंसं म्हणायचं आहे अपलिफ्टिंग म्हणायचं अपलिफ्टिंग टाईपचं अपलिफ्ट होत आहे म्हणजे थोडंसं इन्स्पिरेशनल टाईपचं आपल्याला मिळत आहे. अपलिफ्टिंग मेलोडी. आता हे बघा प्ले करून बघूया आपण. हा यामध्ये यामध्ये एक ऑप्शन त्यांनी दिलेलं नाहीये. तो कोणता दिलेला नाहीये बरं? स्टॉपचा प्ले स्टॉपचा बरोबर आहे का? त्यालाच क्लिक केल्यावर आता हे याला क्लिक केल्यावर बॅक घेऊन परत पुढे यावं लागतं आपल्याला. गेट म्युझिक गिटार बास अपलिफ्टिंग लूप मध्ये हा गुड. क्या बात. डाउनलोड करून घेऊया. हे बघा हा डाउनलोड झाला.
कितीतरी AI मुळे आपल्या गोष्टी आणि प्रत्येक वेळेस हे वेगवेगळं येणार बरं का. प्रत्येक वेळेस हे वेगवेगळं येणार आणि काय होणार आपल्याला त्याची गरज लागते खूपच. ब्रास अपलिफ्टिंग आणि परत इथं काय जाणार आपण इकडे जाणार आहे आणि याला आपण इन्सर्ट मध्ये सिंपली पहिल्या स्लाइडवर ठेवावं लागेल फक्त तुम्हाला. ओके, आता हे कितीच झालेलं आहे बघू आपण. हे बघा किती आहे ब्रास अपलिफ्टिंग 157 होऊन जाईल. हे कितीचं होईल ते आपण इथंच बघायचं असेल जर तुम्हाला तर फक्त प्रत्येक स्लाइडवरच मोजावं लागेल तुम्हाला. हे बघा 0. इथं ट्रान्झिशन आपण 0.50 आहे म्हणजे अर्धा सेकंद आहे आणि हे किती तयार झालेलं आहे 26-27 स्लाइड्स आहेत म्हणजे 13 सेकंदाचा व्हिडिओ आहे. बरोबर आहे. परत उलटा करायलासाठी तिकडे न्यावं लागेल तुम्हाला. कुठे? दॅट इज नथिंग बट इन दी फिल्मोरा. बरोबर आहे. आता बघूया आपण हे कसं दिसत आहे अगोदर. सो इन्सर्ट आणि मीडिया आणि ऑडिओ मध्ये ऑडिओ ऑन माय पीसी आणि हा जो डेस्कटॉप आहे डेस्कटॉपवरती ब्रास अपलिफ्टिंग इन्सर्ट करायचं. ओके, प्ले अक्रॉस द स्लाइड म्हणायचं. लूपची गरजच नाही कारण हा 2 मिनिटाचा आहे जवळजवळ. इन क्लिक सिक्वेन्स जागी ऑटोमॅटिकली म्हणायचं. रिवाइंडची गरज नाही. हाईड ड्युरिंग शो म्हणायचं फक्त. प्ले अक्रॉस द स्लाइड्स आणि हाईड ड्युरिंग द शो. आता याला फुल स्क्रीन करूया आपण फ्रॉम बिगिनिंग. आता याला थोडस पुढे घेऊया आपण. हे बरोबर जुळलंय पण ते बीटचा जो साऊंड आहे पुढचा तो विनच्या वेळेला पोहोचेपर्यंत आला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल आपल्याला या ठिकाणी बघा हा जो आहे त्याला सिलेक्ट करा, प्लेबॅक मध्ये जावा आणि ट्रिम ऑडिओ करा. ट्रिम ऑडिओ करून काय करा याला पाठीमागं घ्या, हेतून घ्या आणि याला हेतून इथपर्यंतच ठेवा आणि परत फेड देऊया आपण. 26 सेकंद होतोय ना तर 1:17 आणि इथे किती होईल 17 आणि 26 13च ऍक्च्युअली. 17 आणि 13 किती झालं 30 झालं. हे 32 आणि हे 30. थोडस असं आपण घेऊया आणि फेड आउट इफेक्ट द्यायचा आहे त्याला 2 सेकंदाचा संपताना यावं. तिकडला जो एडिटिंगचा आहे आपण करतो कशामध्ये आपल्या फिल्मोरामध्ये ते आपण जर इथं करू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, आता याला आपण फुल स्क्रीन करूया. वेगळून हे झालं बरं का. ही झूमची पट्टी आडी वाढली होती आपण परत घेऊया. थांबा 1 मिनिट. बीट सापडेना आपल्याला बरोबर. तो जो एकदम असं थोडस हळूहळू जशी स्लाइड पुढे जाईल जसं जसं सेकंद पुढे जाईल तसं तसं किंवा त्याची एक्साइटमेंट वाढली पाहिजे बघणाऱ्यांची. बरोबर आहे की नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल थोडस यामध्ये चेक करून घ्यावं लागेल. ट्रिम ऑडिओ आणि इथं बघा चेक इथं बघूया आपण. थोडस पूर्ण सरकूया आपण थोडस. आता 30 ते आपण काय करूया 60 करूया. 30 ते 45 थोडक्यात. ओके, इथे बघा हे 30 झालं आणि इथे किती करायचं आहे आपल्याला 45 करायचं आहे. ओके, ओके करा आता. and now just check it out.
या फिल्मोरामध्ये नेऊन तुम्ही याला अजून थोडंसं इथून काहीतरी पडत आहेत. आता याच्यामध्ये करू शकतो आपण, पण प्रत्येक शेपने करावं लागेल ते. इथं आल्यानंतर काहीतरी असं काय म्हणतात त्याला, झुरमुळ्या वगैरे पडत आहेत, फुगे वगैरे उडत आहेत खालून वर. इथं पोहोचल्यानंतर असं वरून खाली तुम्ही करू शकता. बरोबर आहे? या पद्धतीने करू शकता. अ, तर हे झालं या ठिकाणी इथपर्यंत एवढं. ओके. आता हे जी खालची पट्टी आहे की नाही, त्याला थोडंसं आपण मार्बल टाइप करा इथं. ओके. सो फॉर्मॅट शेप, पिक्चर झालेलंच आहे बघा या ठिकाणी असं, आणि फक्त त्याची आउटलाईन काढून टाका. आउटलाईन चांगली दिसत नाही ते. तर शेप फॉर्मॅटमध्ये हा एक शेपच आहे अजूनही. त्याला काय करायला लागेल, आउटलाईन काढावं लागेल. तर हेच काय करा, प्रत्येक इफेक्टमध्ये वगैरे जाण्यापेक्षा त्यालाच कॉपी करा आणि याला इथं डिलीट करून काय करा, पेस्ट करा. परत काय करा, हे याला काढा. सविस्तर आहेत. आता प्रत्येक वेळेस काय कधी-कधी मला स्टेप्स बदलू वाटतात. शेवटी. मग त्यावेळेस काय होतं, सगळ्या याला आपल्याला काय करावं लागतं, चेंज करावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं कुठल्याही स्लाइडवरचं करताना मग ते सेम फक्त तुम्ही करून बघा. ठीक आहे. हे बऱ्यापैकी दिसेल आता चांगलं. तर यामध्ये आपण फिल्मोरामध्ये नेऊया याला. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी करूयात. तर याला तुम्हाला ब्लॅक टू व्हाईट केलं तर अजून चांगलं. ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना दर्शकाचं, ते जमून येतं जरा लक्ष. त्याच्यावर डोळे असे फिक्स होतात. ओके. बघा काल आता शबाना मॅडमला हा सेशन आवडला, तर त्यांनी ऑसम नावाची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी स्टार्ट सुद्धा केलेला आहे हळू-हळू. जरी त्यांचा क्राफ्ट थोडासा डिस्टर्ब झालेला असला, तरी मला महत्वाचं आहे, की ज्यावेळेस आपले जे जुने प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांनी ज्यावेळेस तयार केला होता, त्यांनी तर दिलाच नव्हता होमवर्क तयार करून, पण त्यांनी धारिष्ट दाखवलं. होमवर्क करायचं धारिष्ट दाखवलं. ओके. शेवटी महत्वाचं मला काय आहे, तुमची ॲक्युरसी खरंच महत्वाची नाही. तुमचा रेडीनेस महत्वाचा आहे आपल्याला, रेडीनेस. की सुरू आहे ती त्यातून इच्छाशक्ती दिसून येते. आणि इच्छाशक्ती मारू नका बरं का. इच्छाशक्तीचं आयुष्यमान खूप कमी असतं. माणूस जगत राहतो आणि इच्छाशक्ती मेलेली असते. आणि मेलेल्या इच्छाशक्तीनं काय जगायचं? बऱ्याच जणांची इच्छाशक्ती गेलेली आहे. त्यांना माहिती आहे आपण करू शकतो. आपण प्रवेश घेऊ शकतो. आपण थोडासा वेळ देऊ शकतो याला. आपण म्हणजे काय करू शकतो. पण इच्छाशक्ती काही-काही जणांची झालेली आहे. बोफट. आता एक सांगतो तुम्हाला, निकालाची प्रतीक्षा आपण सगळेजण करत आहोत. थोडक्यात हाही विचार करून ठेवा, मानसिक तयारी ठेवा, की तालुका लेव्हलचा सुद्धा निकाल बदलला गेला आणि आपला नंबरच आला नाही. जिल्ह्यामध्ये बी आला नाही आणि राज्यामध्ये बी आला नाही. त्यांनी सगळं पॉलिटिक्स केलं आणि सगळं ते ग्रँटेबल कॉलेज म्हणजे आपण काय म्हणूया, ते जे आहेत मतदारसंघातील, आता हे सगळं पॉलिटिकलच होते इव्हेंट, परंतु त्यांना दिलं असं समजूया आपण. पण तरी तिथेही इच्छाशक्ती आपली मिली नाही पाहिजे. हे महत्वाचं गुण आहे. कारण शेवटी आपण त्यासाठी केलेलंच नव्हतं. आपण उगाच बोलत नव्हतो तर. बरोबर आहे की नाही? आता बघूया हे. आता एक मला या ठिकाणी सांगायचं आहे. शेवट एक तुला आपण ॲड करूया यामध्ये. एकाच स्लाइडवर डबल म्युझिक आपण तिथून पुढे ते स्टार्ट होणार असं करूया एखादं. इज क्लिअर? तर एआय म्युझिक कंपोजरला जाऊया आपण आणि त्याच्यामध्ये यामध्ये आपण टाकूया ओके, डी-जे. ओके. गेट म्युझिक. हे बघा डी-जे ड्रॉप रिक्वेस्ट. पण पहिल्यांदा स्टार्टिंग पासूनच ते आला पाहिजे. बघूया आता कसं होतं ते. मोबाईल धिस इज युअर डी-जे. तर नाही येत बरोबर. डी-जे. दुसरा टाकूया आपण. तर बघा इथं काहीतरी दिसतंय मला डी-जे बिट्रूड ऑफ फिमेल, स्लर्क, निकी निकोल डी-जे, मेना डी-जे ड्रॉप. परत इथं काय ते बघूया आपण.
बरं, एनर्जेटिक टाकूया आपण. एनर्जेटिक बीट्स. स्कॅरी, टॉर्टॉइज, पंजाब, मॅग्नेटिक पार्टिकल्स, ड्रम अँड ब्रास इंट्रो. Oh my God. एवढंच. मी नाही कधी केलं. आपण जे दोन आपल्या गोष्टींची आपण हॅबिच्युएट झालेलो होतो, एक YouTube आणि फिल्मोरा. फक्त पॉवर पॉइंट आणि AI टूल याचा वापर करून आपल्याला आपलं स्वतःवरच जबरदस्ती आहे की आपण काय करूया, तिकडे जायचंच नाही. जरी आपल्याला टेम्पटेशन होतंय की जाऊन तिकडनं एखादा घेऊन येऊया चांगला. सगळं ऐकावं लागेल. KFCचं मला थोडं बरं वाटतंय. पण डाउनलोड करून बघूया पुढे एखादा सापडला तर ट्रिम करून आपण करू शकतो, काही नाही प्रॉब्लेम. ओके. नाहीये. स्लॅपी पॅपी ऍक्टिव्ह. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. बरं, याच्यामध्ये मध्ये म्युझिक जे स्टार्ट होईल, व्होकल संपवून त्याचा म्युझिक चांगला But if आहे. I lay there, When I'm with you I feel so useless, I feel diluted. हा घेऊया आपण. इथून 0 म्हणजे 1.17 पासून पुढे थोडासा 5-6 सेकंद आपल्याला चालवायचा आहे 1.17 पासून, बरोबर आहे. सो आता इन्सर्ट करूया तिथूनच डायरेक्ट डाउनलोड्स मधून आपण. तर कुठून घ्यायचंय आपल्याला, तिथून त्या स्लाइड पासून घ्यायचं आता. ओके. तो इथं आलेला आहे सपोज, इथूनच स्टार्ट करूया आपण. मीडिया, ऑडिओ ऑन माय PC, डाउनलोड्स, ऍक्टिव्ह, इन्सर्ट. आता इथं ट्रिम करायचं आपल्याला. काय करायचं? ट्रिम. कुठे ट्रिम बघा आता 1.17 पर्यंत. 1.17चं चांगलं मेल व्हॉइस होता तो घेऊया आपण इथून इथपर्यंतच. ओके. ओके करा आणि प्ले अक्रॉस स्लाइड्स करायचं नाही. इथं ऑटोमॅटिकली करायचं. प्ले अक्रॉस स्लाइड करायचं नाही, फक्त हाईड ड्युरिंग शो करायचं यावेळेस. ओके. रिवाइंडची गरज नाहीये. ओके. बरोबर इथूनच प्ले होईल. पण ते इथं या स्लाइडवर फक्त लूप अंटिल स्टॉप म्हणू आपण. कारण प्ले अक्रॉस स्लाइड जर केलं तर वरून प्ले होईल आणि लूप नाही केलं तर काय होईल बघा, इथंच फक्त प्ले होत राहील ते एका स्लाइडवर, पण इथून पुढच्या स्लाइडला प्ले होत राहावं. हे बघा, रिवाइंड आफ्टर प्लेइंग असं करून बघू आपण. ओके. कारण ते इथून पुढच्या स्लाइडला तसं आता आपण बघूया आपण. Silhouettes of you are like a dawn. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. ओके. तर या स्लाइड पासून पुढं आपल्याला घेता का येणार नाही, कारण प्ले अक्रॉस स्लाइड म्हटलं की पहिल्यापासून ते प्ले होईल. आता इथून पुढच्या स्लाइडवर होणार नाही ते, त्यामुळे त्याचे बीट्स घेऊन करावं लागेल आपल्याला थोडं, पण तसं हे होईल. ओके. प्लेन बॅकग्राऊंड जर म्हटलं तर ते सगळीकडे घेत आहे बघा. ओके. हाईड ड्युरिंग शो ऑटोमॅटिकली आपलं इथं ॲनिमेशन पेन मध्ये एक थोडंसं आपल्याला करावं लागेल काम. ॲनिमेशन पेन आफ्टर प्रिव्हियस म्हटलेलं आहे ना, त्याला विथ प्रिव्हियस करून करायचं आपल्याला. विथ प्रिव्हियस. प्ले अक्रॉस स्लाइड म्हटलं थांबेलच बरं का तो तरी. प्ले अक्रॉस एकच म्युझिक तुम्हाला देत येतं पॉवर पॉइंट मध्ये.
डबल झाला. Silhouettes of you are like ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागेल आता, हा जो साऊंड आहे तो पहिल्यापासून प्ले करावा लागेल. ओके, आणि हा जो आहे तो काढावा लागेल वाटलं तर. ओके, तेव्हा याला काय करूया आपण, बीट बीट. आता तो येतं एक प्रत्येक स्लाइडवर वेगवेगळं येतं, पण ते ते नसतात का पॉवर पॉईंटचे साऊंड्स, टाळ्या वगैरे वाजवायचे वगैरे, तेच ते राहील. बरोबर आहे, ते त्याच्यामध्ये बी मिळत नाही तुम्हाला. क्लिअर. इन्सर्ट आणि तुम्ही याच्यामध्ये जर गेला आयकॉन्स मध्ये, तर सगळे आयकॉन्सच आहेत. ओके, मीडियामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग ऑडिओ आणि काय आहे, ऑडिओ नोटिफिकेशन रेकॉर्ड ऑडिओ एवढंच आहे. ओके, मग टाळ्याचा, ती टाळ्या वाजवणार पुढे जाणार, ते 2003 मध्ये 7 मध्ये करत होतो बघा आपण. तसं याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे इथून काढावं लागेल आणि तोच म्युझिक आपण एक ठेवूया, पहिल्यापासून तोच ठेवूया आपण, आणि हा डिलीट करूया. ओके, इन्सर्ट सिम्बॉल्स, मीडिया आणि ऑडिओ, ऑडिओ ऑन माय पीसी आणि ऍक्टिव्ह वाला घेऊया आपण. स्ट्रीम ऑडिओ काय आलाय, सगळा आलाय टोटल. ओके, इथून स्टार्ट करूया आणि एंड करूया आपण. बघा आता feel diluted, my heart's been wounded. तेव्हा प्ले अक्रॉस स्लाइड्स म्हणायचं आणि ऑटोमॅटिकली म्हणायचं आहे ऍट ड्युरिंग शो. Feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With silhouettes of you feel like a taunt. या स्लाइड वरच काढायचं राहिलेलं आहे. ओके, आणि ड्राईव्हचं काय होतं बरं, ड्राईव्ह नंतर काय होतं तिथं, ड्राईव्ह नंतर काय होतं, अचीव आणि विन. ड्राईव्ह आणि इथं काय करायचं, अचीव करायचं आहे पूर्ण. शेवटी आता अचीवला एकच स्टेप राहिलेले आहेत. अचीव आणि विन. ओके, नाव जस्ट चेक इट आउट लास्ट टाइम, आणि परत लगेच आपण व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट पॉवर पॉइंट मध्ये Feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. Play with me like cats and a string. You don't मेल वॉइस कुठे गेलाय का, थोडा चेंज करावा लागेल आपल्याला. प्लेबॅक मध्ये जाऊन ट्रिम ऑडिओ करावं लागेल आणि हा व्हॉइस कोणता आहे बघायला. And I stay dead, baby, you ओके, नॉर्मली निम्म्यानंतर ते येत आहे, बरोबर आहे, 30 ते 45. ओके, ठीक आहे. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play dead and I stay dead, अपडेट झाला बघा, बरोबर baby, झाला. you'll हा, get sick of being the ओके, हे बरोबर तिथं चेंज झालंय, व्हॉइस चेंज झाला पाहिजे किंवा बीट चेंज झाला पाहिजे, तर ते बघायला थोडंसं चांगलं वाटतं. पहिल्यापासून शेवट बघा आणि परत लगेच व्हिडिओ बनवू आपण. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the ओके, काय झालं हे बघा, हे बरोबर जमून आलेलं आहे. 2 सेकंदानंतर हे, 2 सेकंदानंतर हे. ओके, फाईन. आता याला काय करूया, मी सेव्ह करून इथं एक्सपोर्ट करूया, क्रिएट अ व्हिडिओ.
720 पिक्सेलच ठेवले तरी चालेल, कारण फक्त ब्लॅक अँड व्हाईटच आहे, बाकी काहीच नाही यामध्ये. इव्हन मार्बल सुद्धा आपला ब्लॅक अँड व्हाईट टाईपच आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट्स डेस्कटॉप 3D लाईव्ह मध्ये एक्सपोर्ट करू याला. हा पूर्ण आता झालेला आहे एक्सपोर्ट, TMB चा झालेला आहे तो बघूया आपण. रेफरन्स साठी तुम्ही हे घेऊ शकता. क्लिअर. हा काय झाला 3D लाईव्ह 20 सेकंदाचा जो आहे 2.88 MB. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला मी काय करतो आता, या ठिकाणी आपल्याला वेब व्हॉट्सअपवर जायचं, इथून जाऊ शकतो आपण डायरेक्ट. तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो की एक थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे बघण्यात आलेलं होतं. दॅट इज नथिंग बट ॲलन बेकर. ॲलन बेकरचं फिजिक्स वर्सेस ॲनिमेशन इज इक्वल टू MC स्क्वेअर. हा बघा व्हिडिओ थोडासा. Are you looking for a job in software industry? Do you know आवाज that येतोय का? highest number of jobs in व्हिडिओचा आवाज software येतोय? industry for freshers are in JavaScript? फक्त सायलेंट साऊंड आहे. येतोय का आवाज? येतोय आवाज. हा बघा छोटा आता पडतोय, पडला. हे डिस्टन्स आहे, डोकं खाजवू नये. डिस्प्लेसमेंट टर्म्स माहित असते ना बऱ्याच जणांना, का नाही? फिजिक्स मध्ये टर्म्स आहेत. ग्रॅव्हिटीचा स्पीड किती आहे, चालण्याचा स्पीड किती आहे, अवकाशाचा पळण्याचा स्पीड किती आहे, ते बघा 10 मीटर पर सेकंड. बॉल पडला आता वर आहे सूर्य. स्पीड त्यानं बघेल 1 किलोग्रामचा येते वेट. त्याचं मास, एक्सेलरेशन, फोर्स F इज इक्वल टू MA. वर्क फॉर डिस्प्लेसमेंट. स्पेसचा आवाज बघा, स्पेसचा आवाज बघा त्याचा कसं स्पेस. जसं काय की तुम्ही अवकाशात आहात एकदम ओपन एअर मध्ये. ओनली इन पॉवर पॉइंट मध्ये करू शकता बरं का तुम्ही सगळं हे. फक्त तुम्हाला बेंडिंग वगैरे ते करता आले पाहिजे. हे उलट कसं केलंय 15-16 मिनिटाचा व्हिडिओ आहे नंतर बघू शकता. महत्वाचं हे आहे की यामध्ये त्यांनी जे केलेलं आहे, ओके, तर आपण ब्लॉक डायग्राम टाईप केलेला आहे. हे ब्लॉक आता हे तुम्ही सिम्पल लाईन्स न केलेलं आहे. लाईन्सनं अजून सोपं पडतं. ओके, तुम्ही लाईन्स बेंड केली ही वाली अशी शेप्स वाले या लाईन्सने केलेलं आहे ते, कळलं नाही? आणि थोडस याला थिकनेस वाढवायची आहे तुम्हाला, याची वेट वाढवायचा आहे. एवढाच थिकनेस आहे बघा त्याचा, हँड लेग्स वगैरे. तर ते सगळं तुम्हाला करता येईल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता मी सध्या याला डोंट सेव्ह करतो अँड हा AGPPT हे डे 3 लाईव्ह याच्यामध्ये टाकतोय. प्रास ऑफ लिफ्टिंग याच्यामध्ये टाकतोय आणि डे 3 लाईव्ह जो आहे ना तो तुम्हाला पाठवतो. तुमचे काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊयात. बरोबर आहे. So what can I say? Level. Next content. तुम्हाला रेफरन्स साठी घ्या फोटोज आणि व्हिडिओज. आणि हे काय असेल तुम्हाला डेस्कटॉप डे 3 लाईव्ह, म्हणजे इव्हन युट्यूबला सुद्धा अपलोड न करता तुम्हाला काय केलेलं आहे तर पाठवलेलं आहे. म्हणजे सगळं काम, सगळं पॉवर पॉइंट आणि ते AI चे 12 टूल्स याचाच वापर केलेला आहे.
फिल्मोरामध्ये गेलो नाही आणि युट्यूबला गेलो नाही, कारण दोघांची सवय झालेली होती. चांगली आहे ती सवय, ओके. पण थोडंसं काय आपण त्यात अडकून राहू नये, त्यातच आपल्याला दुसरंही करता यावं. त्यासाठी मी काय करतो आता इथं, एकच मिनिट हा, याच्यामध्ये त्याच्यात मी पाठवतो तुम्हाला ई साहित्य सेवा आपली. त्याच्यात सुद्धा तुमचे होमवर्क वगैरे जे आहेत का नाही, पाठवत जावा, जेणेकरून रेफरन्सेस व्हिडिओज बाकीच्यांनाही बघायला मिळतील, हे जे या कोर्समध्ये नाहीत. इज इट क्लिअर? याला काय करतो मी, नाव देतोय आता याला इथं, स्टिक अॅनिमेशन, स्टिकमॅन सागा. आता 1 लोडिंग, म्हणजे टेक्स्ट लोडिंग मध्ये टाइम लागायला लागला माझं, वाटतं मला गुगल क्रोम क्रॅश झालेला आहे. ई साहित्य सेवा, स्टिकमॅन. ओके, ठीक आहे. चला आता मी इथे या ठिकाणी स्टॉप शेअर करतोय आणि माझा व्हिडिओ वाटला तर चालू करतोय. या ठिकाणी आजचा हा सेशन जो होता तो संपलेला आहे. कोणाचे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. एनी प्रॉब्लेम, त्यांचे डाऊट्स आहेत त्यांनी हँड रेज करा, मग त्यांनी माईक चालू करून ते मग बोलू शकतात. बोला. धोने कुसुम मॅडम, शबाना मॅडम, अंगद मिश्राम सर, बाळासाहेब गंगोर्डे सर, बाळकृष्ण कोटेकर सर, बाळू काटे सर, भूषण मोराणकर सर, दादा भोसले सर, दीपाली बांडे मॅडम, दिलीप पाटील सर, दीपना पाटील मॅडम, रंजना केवटे मॅडम, सतीश काळे सर, विनय टाकले सर, योगेश पाटील कल सर. रोजा रखते की नहीं? हाँ पूरे कल रोजा कल 30 पहला रोजा है ना सर? 30 के 30 रोजे होते हैं हाथ में, अच्छा, हो जाते हैं. अभी क्या है, मुबारक हो आपको रमजान का महीना। आपको भी बहुत बहुत हाँ शुक्रिया। मुबारक हो, सलामत हो, और कि आप सभी के जान माल औलाद में कुर्बानी और उसका जो है उसके अंदर बरकत दे. ठीक आहे. ते दिवसभर ऍक्च्युली आता 16 तासाचा उपवास ठेवायचा आहे महिनाभराचा. तर 2-2 तासाचे नीटचे लेक्चर चालू आहेत, सीईटीचे क्रॅश कोर्स चालू आहे आणि क्रॅश कोर्स मध्ये हे सगळं करून त्याच्यानंतर हे सगळं ठेवून उपवास वगैरे ठेवून आपल्याला लेक्चर वगैरे बी यायचं आहे. कॅनवाचं तुम्हाला सांगतो मी आता, सर भूषण मोरणकर सर, तुमचा जो AI 3D चा जो काही आहे, ओके, मेल, तो तुम्हाला ओपन करायला प्रॉब्लेम यायला लागला, तो आपण पाहून घेऊया. तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता का सर? राजश्री भोसले मॅडम आणि शीला पाटील मॅडम, तोपर्यंत तुमचे प्रश्न विचारा. तर माझाही कॅनवाचाच प्रॉब्लेम आहे, कॅनवाचाच विचारायचं होतं. आणि आपले हे राजश्री भोसले मॅडम. तर ते आता तुम्ही दाखवताय ना, ते हा. मी केलं ना, तर त्याच्यामध्ये काय होतंय, हा. तो हात असा बाजूला निघालेला दिसतो. बरोबर बरोबर, ते सिलेक्शन झालेलं, नेमिंग झालेलं नाही. नेम आहे ना, नेम्स, हम्म. तुम्ही ते नेम्स आणि त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा करा वाटलं तर. तुम्ही एकदा दाखवता का, स्क्रीन शेअर करून दाखवता? हो 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 सर. पहिल्यांदा तो तुम्ही स्टिकमॅन तयार केला हा की स्टिकमॅन तयार केल्यानंतर पहिल्या स्लाइड वरतीच ती नेमिंग करायची, म्हणजे ती नेमिंग आहे ना प्रत्येक स्लाइडला जाते. अच्छा. हा हा आणि हा डबल इन्व्हर्टेड कॉमा केला तर अजून चांगली गोष्ट आहे. बर. डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि स्पेस. तुम्ही स्क्रीन शेअर करा बरं. आणि हो. भूषण पोरणकर सर, तुम्ही जर मोबाईलवर असाल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लाईव्ह मध्ये मी सॉल्व्ह करून देतो, तुम्हाला लॅपटॉपवर यावं लागेल. आता बघा, पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जर जॉईन होता आलं तर करून टाकू. तर परमिशन हवी शेअर. हा, एकच मिनिट. तर मी कम्प्युटरवरच आहे, डेस्कटॉप. करून घेऊ तुमचं लगेच त्याच्यानंतर. आता मॅडमचा थोडासा हा परफॉर्मन्सशी रिलेटेड डाऊट आहे. जे काही डाउनलोड इन्स्टॉलेशनचे डाऊट आहे ते बी घेणारच आहोत आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल शेअर स्क्रीनला मल्टिपल पार्टिसिपेशन. ओके, करा मॅडम. हो सर.
सर दिसते स्क्रीन? हा 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 व्यवस्थित. चला आता तुम्ही काय करा, त्यामध्ये नाव खालचा, आता हे ठीक आहे, 2 नंबर 1 नंबरला नाव द्या तिथं तुम्ही. इथे ह्याला का? हा त्या हेडला, आता ते राईट लेग, आता हे तुम्ही हेड आणि याला नाही केलं तर हँड्स आणि लेग्सला नाव द्या फक्त. राईट लेग, लेफ्ट लेग वगैरे तसं ना, एक एक सिलेक्ट करायचं. एक एक. हा कोणता आहे, सपोज तुमचा लेफ्ट लेफ्ट हँड आहे हा, तिथं सर राईट हँड आहे तो. हा करा, राईट हँड करा तिथं. हे बघा सर, राईट हँड आहे हा ठीक आहे ना. आणि हा लेफ्ट हँड आहे. हा बॅकला पाहिजे ना का? बरं. आता इथे सर नाव टाकायचं ना त्याचं? डबल क्लिक करा, तिथं नाव टाका. राईट हँड. हम्म हम्म. आता सर हे जेव्हा आपण डुप्लिकेट करत जाणार तेव्हा हे सगळ्याला येणार ना तसंच? हम्म मग मी आता ह्या सगळ्या स्लाइड बनवल्या त्याला नाही ना म्हणजे नाही नाही, त्याला आता ते त्याचमुळेच म्हटलं, पहिल्यांदाच ते करायचं होतं. पण काय हम्म. नाही, प्रॉब्लेम होऊन जाईल तुमचं लगेच. बर एकदा समजल्यावर परत तुम्ही रिक्रिएट करा. बर. तर राईट हँड काय केलं, राईट हँड सगळंच डबल क्लिक करायचं आणि ओनली राईट हँड टाईप करायचं. सगळंच डबल क्लिक करू. रेक्टँगल वगैरे काढून टाका ते बर. पुढे, म्हणजे आपल्याला कसं नंतर कन्फ्युजन व्हायला नको, त्यामुळे ते रेक्टँगल काढून टाका. कुठे गेलं ते, कुठं गेलं? अरे डिलीट झालं तुमच्याकडून, Ctrl Z करा. हा हा राईट हँड पुढचं काढून टाका. हा हा. आणि त्याला एक करा, लेफ्ट हँड. हम्म. आता सर ते वेगळे नाही निघणार का? हा आता तुम्ही लेफ्ट आणि राईट ते हँड वेगळे होणार नाहीत. पहिला स्लाइड आणि दुसरी स्लाइड कुठे आहे बघा सर तुमच्याकडे. मी तुम्हाला प्ले करून दाखवू का? फक्त पहिल्या 2 स्लाइडलाच तसं झालंय, नंतर नाही ते हात वेगळे झाले. हा ठीक आहे ना, बघू ना, पहिल्या 2ला बी नाही व्हायला पाहिजे ना ते, पहिल्यांदाच राईट लेफ्ट. बघा बरं, आता तुम्ही खाली बी तसंच करावं लागेल तुम्हाला, राईट लेफ्ट हम्म. खाली बी सगळीकडे तेच करावं नाव. लागेल. मी पहिल्या दोन तुम्हाला रन करून दाखवते स्लाइड. हा स्लाइड शो, एक मिनिट हा सर. एका पायावर झालंय बरं का तुमचं. हा, एका पायावर झाले. सर तुम्हाला दिसला का स्लाइड शो? स्लाइड शो नाही दिसला, तुम्ही ते नाही दिसला. इथूनच केले ना. हा, मी नाही स्लाइड शो केला मी, पण ती आता स्क्रीन. हे स्क्रीन शेअर स्टॉप झाली तुमची. हो सर, एकच मिनिट हा सर. आता दिसते स्क्रीन हा दिसते. दिसत आहे, पण फुल स्क्रीन नाही दिसत. फुल स्क्रीन नाही दिसत. तुम्ही काय केली, अजून नाही केली ना फुल स्क्रीन. अं, आता दिसते का सर? नाही नाही नाही, ते तर तुम्ही एक मिनिट. आता नाही दिसत आहे. नाही नाही, ते तिथून करा बरं, स्लाइड शो फ्रॉम वरून करा वाटलं तर. स्टॉप शेअर करा टॉप शेअर केलं. आणि परत स्टार्ट केलं का नाही. स्क्रीन 2. मी ते पॉवर पॉईंटची स्लाइड सुद्धा काढून टाका, सेव्ह करून कुठेतरी डेस्कटॉपला, बर, आणि परत ओपन करा. असं करू का? हम्म 2 स्क्रीन चालू असल्यामुळे ना मला लक्षात येत नाहीये हम्म. कोणती चालू करायची. हा स्क्रीन शेअरिंग स्टॉप. स्टॉप झाली, तुम्ही काय करा, तिथं पूर्ण स्क्रीन तुमची हे करा, रेड करा.
आता सर फुल स्क्रीन नाही दिसत. नाही दिसत का? वर जावा तुम्ही आणि स्लाइड शो पासून करा बरं. स्लाइड शो. स्लाइड शो. स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग तिथून करा वर. आता दिसते का? नाही 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 नाही. आणि ते नाही दिसत. पुढचं दिसत नाहीये. काय झालं माहितीये का तुमच्याकडून? ते स्क्रीन शेअर करताना चुकलेलं, बाकी काय नाही. स्क्रीन शेअर करताना पूर्ण स्क्रीन शेअर करा तुम्ही. हम्म. तुम्ही फक्त पॉवर पॉईंटच्या त्या याला हा गेला. पॉवर पॉइंट करते फक्त. हम्म. सर तिथे स्क्रीन 1 2 त्याच्यानंतर प्रेझेंटेशन 1 झूम. मॅडम डेस्कटॉपचं करा ना सिलेक्ट पहिलं. पहिलं स्क्रीन हा ओके. आता बघा सर. हा हा बरोबर आहे. आता डेस्कटॉप आता होईल बरोबर. हा हे बघा थोडंसं मॉर्फ मध्ये काहीतरी चेंज झालाय. ओके. हा तुमचं काय झालंय हा पाय. ओके ठीक आहे तसं. पण ते पूर्ण हवेत राहिलं. हवेत चालल्यासारखं वाटतंय. तो चालताना नॅचरल वाटत नाहीये. चालताना सर चालताना पाय. बरोबर वाटतंय. चालताना वाटतंय. हा ते पायऱ्या नाही. चढताना आहे ना हे एक मिनिमाइज पाय करा. तरंगतोय. सर इथे बघा, इथे हात वेगळे नाही कुठे झाले, फक्त पाहिलं हा हे दोन बरोबर आहे. तिकडं एक मॉर्फला काय झालंय प्रॉब्लेम काय माहिती. एका स्लाइडला झालंय तसं. हे मिनिमाइज करा. बरं. 4 नंबरच्या स्लाइडला काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुमच्या. चार नंबर. सर दिसते का स्क्रीन? स्क्रीन दिसत आहे. हा इथे चालताना पाय दोन्ही टेकलेत फक्त सर. मॉर्फ मध्ये काय? तर म्हणजे आता मला सांगा, पहिल्या दोन ह्याला हा फक्त हात वेगळा दिसतोय. कसं काय दिसतंय बरं? इथे हा दोन. हे हा काय झालं? नंतर नाही वेगळा झालेला. ते तुम्ही खालचं रिनेमिंग राहिले ना तुमचं करायचं. नाही खाली सर बाकीच्या ह्याला नाही केलेलं. मग दोन स्लाइडलाच केलं तर चालेल का? हा चालेल ना. 2 स्लाइडला हा 2 स्लाइडला तुमचं करून चालतं. बघते मी. ते हात नाही वेगळा निघाला पाहिजे. 2 नंबरचं आणि रिनेमिंग नाही झालं तुमचं. 2 नंबर 2 नंबरला सर नाहीच केलं ना, फक्त. करून बघा ना. ते येणार नाही ना तसं. अच्छा. हा हे तिथं कारण तो सेम आणि हात बी सेम आहे वाटतं. त्यामुळे तो मॉर्फ मध्ये तिथल्या तिथंच दाखवता येतो. नाही सेम नाही सर. बघा बरं 3 नंबरची स्लाइड दाखवा मला. 3 नंबरची. हा सर. हा. आणि तो जो हात आहे तो सिलेक्ट करा. थांबा तसं नका. फुल नका दाखवा मला. बर. त्यामध्ये कळून येईल आपल्याला. 3 3. नंबरचे ते पुढच्या हाताला सिलेक्ट करा. हा राऊंड रेक्टँगल आणि तो पाठीमागे आहे की नाही? हो हा मागे. पाठीमागे होता. हा पाठीमागे कुठं होता? नाही नाही वरची 2 नंबरचं सिलेक्ट करा. 2 नंबर. हा तो लेफ्ट रेक्टँगल नाव आहे त्याचं आहे की नाही? हो लेफ्ट रेक्टँगल. खालच्याचं काय? खालच्याचं पाठीमागे लेफ्ट आहे. खालच्याच. हा बघा हे हा नावच हो. असं काय झालंय त्यामुळे तो नाही सर ह्याला रिनेमिंग केलेलं नाहीये ना मी या स्लाइडवर. रिनेमिंग करा ना. मग ते पाठीमागे तोच घेतलाय का? पण रिनेमिंग केलं हो तरी सर. चेंज केलेत हात. हा मग करा रिनेमिंग करा एकदा. कारण हात चेंज केल्यामुळे ते मूव्ह होताना दिसतात. हा फक्त ते ब्लँक म्हणजे थोडा फेड इफेक्ट येतो तिथं काहीतरी समथिंग. असं ट्रान्झिशन मध्ये दाखवा बरं मला. ट्रान्झिशन मध्ये या स्लाइडचा प्रिव्ह्यू दाखवा. ट्रान्झिशन मध्ये. प्रिव्ह्यू. हा या स्लाइडला झालाय बघा त्याचा हा प्रॉब्लेम. हात असा चिटकतोय बाजूला होऊन. हा ते काय झालंय तुमचं. एकच मिनिट. हा तिथं हात आहे मॅडम. अच्छा ओके. डबल झालाय बघा. डबल झालाय हा ते. हा 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 डबल झाले. बघा बरं ते खाली काढून किंवा वरच्या मध्ये डबल झालंय किंवा खालच्या मध्ये झालंय. हा ते काढा बाजूला. नाही नाही तिकडं नाही. हा उजव्या बाजूचा हा काढा आणि तो वरच्या बाजूला एक बघा 2 नंबरच्या याला. कंट्रोल करताना नाही झालं ना तसं काय? नाही बरं एकच हे आहे. करा आता. हात काढा. रिनेमिंग करा. बर. आता इथे लेफ्ट रेक्टँगल याला म्हटलेलं आहे. हा पहिल्याचा चेंज केला तेव्हा.
आता हा सर कदाचित ह्याचा हात बदललेला नसणार आहे. हा ते पाठीमागनं पुढे करा बरं हम्म बघून. हम्म 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 हम्म. त्यामुळे ते पुढं तर करा. तिथल्या तिथंच हालताना दिसतोय. बरं बरं खाल हे करून बघा ना, तसं नाही का करून घेता का तुम्ही मग? हो हो सर करते. चालेल, करा व्यवस्थित झाल्यावरच पूर्ण हो मग व्हिडिओ पाठवा तुम्ही, ठीक आहे? सर. चला आणि चला. सर हे पायऱ्या असं एक आपण ऍक्च्युली पायरी चढताना सर आपला मागचा पाय वर राहतो ना. हा मी ते कसं केलं, फक्त जागेवर बसून असं इमॅजिन करून केलं होतं. तुम्ही थोडं काय करा, तुम्ही तुमच्या पायऱ्या असतील जरा घराला तर ते चढून बघा जरा थोड्याशा, आणि तिथं कसं पाय तुमचं काय कुठं राहतंय त्या पद्धतीनं करा. ओके. हा आपण खरं खरं तुम्ही पायऱ्या काय केलं, चढताना. हाईट जास्त ठेवलेली आहे आणि तो माणूस जो आहे ना त्यामुळे प्रॉब्लेम वाटायला लागलाय. ती हम्म स्लाइडची जी हाईट आहे ना ती जास्त ठेवली तुम्ही. हम्म. बरोबर आहे का? मी हो. किती ती त्यापेक्षा जास्त आहे ती. आणि तो माणूस बी थोडासा वर किंवा पाय थोडेसे उंच लांब काढा त्याचे, हम्म. त्या पद्धतीनं करू शकता तुम्ही. ठीक आहे, सेल्फ तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी कळत जातील. हो मी करा त्या पद्धतीनं, मग काय प्रॉब्लेम आला तर उद्या मग बघू आपण परत. चालेल. ओके ओके थँक्यू सर. चालेल. चला स्टॉप शेअर करा. शीला पाटील मॅडम आणि भूषण मोरणकर सर तुम्ही चालू करा बरं. सर मी करू? करा. नाही नाही, तुमचं काय झालं मॅडम, ते तुमचं मेलवर तुम्ही ओपन केलंय ना, तर ते आपलं कुठे गेला? नाही ते करते ना. क्रिएटिव्ह IN4 EPRD ना. हा हा. लॉग इन करा आणि तो निवडा आपला. हो. हे सगळं केलं सर मी. हम्म. हम्म. कोणाकोणाचा साइन आउट झाला असेल ना तर तो त्यांना प्रॉब्लेम आला, मी तुम्हाला नंबर देतो, कंटिन्यू करा. हा झालं ना चालू. सर आता सुरू झालं. हा मग मी काय म्हटलं होतं मला, माझ्या समोर होते ते चालू. हे बघा दीपाली मॅडमने किती छान केलं. परत कोण आहेत, प्रेक्षा, अभिलाषा आणि समायराचं तर मिस केलं होतं, बरोबर आहे. नंतर कसं काय आलं असं? अगोदर दीपाली मॅडमचं आलं. अच्छा, या अगोदरची नंतरची नंतरची अशी अशी आहेत. PMC स्कूल. चालेल चला. चालू झालं हे महत्वाचं आहे, कसं चालू झालं त्याला नाही. एज्युकेशन वरच घ्या सिलेक्ट करायचंय कॅनवा सर. एज्युकेशन 245 जास्त मेंबर आहेत ना तेच घ्या. चालेल, बाकीचे बी आहेत पण हे सध्या वापरा तुम्ही एज्युकेशन आपलं. हो सर. चालेल, मग करा तुम्ही स्टॉप शेअर करा. आपण यांचं भूषण मोरणकर सर, तुम्हाला हा मेल अगोदर कधी ओपन केला होता का तुम्ही? मोरणकर सर मी केला होता आज. यापूर्वी केला होता. तुम्ही केला होता का? मग तो दाखवा बरं मला. हो हो. सर स्क्रीन दिसते. हा, लॉग इन करा ना, लॉग इन करा, लॉग इन. थांबा थांबा, साइन इन करायचं तिथं आहे, ते पॉज आहे, फक्त लॉग इन करा बरं आणि कंटिन्यू विथ गुगल करा. गुगल. आणि क्रिएटिव्ह IN4 EPD4 AI3D वाला घ्या.
रेंज इश्यू आहे का? बरं, ठीक तुमच्याकडून तो रेंज इश्यू आहे. आहे. ओके. आता हे झालेलं आहे. हे झाल्यानंतर त्याला हॅश 365 हॅश आहे ना तो पासवर्ड. नाही नाही, न्यू आहे तेच म्हटल्यावर समोरच होते सर. गडबड का तुम्ही काय करा, गुगल क्रोम काढून टाका, परत एकदा चालू करा. ते क्रॅश झालंय तुमचं, अनरिस्पॉन्सिव्ह. एक्झिट पेज करा ना, एक्झिट पेज. हो हो. कंटिन्यू विथ जीमेलचं ऑप्शन येतं ना, ते कट करा, परत एकदा चालू करा ना तुम्ही. हो हो. परत तोच ऑप्शन गुगल ऑप्शन तुम्ही हे काढून टाका, परत चालू करा असं म्हटलं. पूर्ण का? हा, गुगल क्रोम आपला जो हा वाला आहे. आता आलं बघा, हो हो. आता आलेलं आहे कॅनवा. लॉग इन करा आता, गुगल करा, परत पॉझिटिव्ह काय येते काय. या पेज पास येऊन थांबून जातो. तर माझं पण पॉज झालं होतं, मी लॉग इन केल्यावर झालं लॉग इन. मग लॉग इन करून तेच लॉग इन इथून बी असं केलं तरी चालतं. बरं तुम्ही वरूनच काय करा, पॉझिटिव्ह आला तो लॉग इन करून घ्या. मग हे आलंय, साइन इन आलंय. साइन इन विथ जीमेल. हा, टाका तिथं क्रिएटिव्ह आय एन फॉर रिपेअर. हा, तो घ्या, नेक्स्ट करा, करा नेक्स्ट. नेक्स्ट का? हा, तुम्ही वायफाय वर आहे का मोबाईल डेटावर आहे सर? सर मोबाईल डेटावर. ठीक आहे ठीक आहे, चला आपण काय करूया, या ठिकाणी तुमचं चालू ठेवूया. मी वाटलं तर रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करतो आणि सर्व लाईव्ह बघणाऱ्यांना विनंती करतो, रेकॉर्डेड बघणाऱ्यांना, की लाईव्ह मध्ये येत चला आणि तुमचे डाऊट्स नंतरच्या सेशनमध्ये विचारत चला. तोपर्यंत मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. डे 3चं इथंच थांबूया आपण. शब्ब खैर, शुभरात्री आणि गुड नाईट.